महाविचार फाउंडेशन व महाराष्ट्र पक्षीमित्र द्वारा निसर्ग अभ्यासक श्री आदरणीय उल्हास राणे सरांच्या स्मृतीप्रीत्यर्थ पक्षी सप्ताह निमित्त फेसबुक लाईव्ह प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या आपल्या या मार्गदर्शनाला डॉक्टर जयंत वाघ आपल्या आजच्या सत्राध्यक्ष आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. तसंच आमच्या बहारचे अध्यक्ष प्राध्यापक किशोर वानखेडे सर यांचं सुद्धा या व्याख्यानामध्ये स्वागत करतो. संजूभाऊ दिगरकर मानद वन्यजीव रक्षक यांचं सुद्धा आजच्या व्याख्यानामध्ये मी स्वागत करतो. आपल्याला आजचे जे मुख्य मार्गदर्शक आहेत वैभव देशमुख यांचं सुद्धा आजच्या या व्याख्यानामध्ये मी स्वागत करतो आणि मी विनंती करतो वानखेडे सरांना त्यांनी तुम्ही आजचं मनोगत व्यक्त करा. सर्वांना नमस्कार. हा जो पक्षी सप्ताह आहे 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर, कोरोना काळ असल्यामुळे एकत्र येण्याला मर्यादा होत्या. त्यामुळे आपण वेबिनार द्वारे रोज वेगवेगळ्या वक्त्यांना या ठिकाणी बोलावलं आणि त्यांचे विचार ऐकून घेतलेत. त्यांच्याशी आपल्याला संवाद साधता आला. आज 12 नोव्हेंबर डॉक्टर सालीम अली, ज्यांना बर्ड मॅन ऑफ इंडिया असं म्हणतात, त्यांचा जन्मदिन आहे. मी त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. 5 तारखेला सुरू झालेला हा पक्षी सप्ताह आज 12 नोव्हेंबर आला, आज संपणार आहे. पण मित्र हो, ही सुरुवात आहे. या पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने आपण वेगवेगळे विषय ऐकलेत, समजून घेतलेत. आज हा पक्षी सप्ताह संपणार नाही आहे, तर इथून आपल्याला पुढचं काम सुरू करायचं आहे. येत्या दिवसांमध्ये आपण काही ऍक्शन प्लॅन राबवू शकतो. विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून जर आपण काही करायचं म्हटलं तर मला 2-3 गोष्टी सुचता आहेत, त्या मी तुमच्याशी शेअर करणार आहे. एक तर आता मायग्रेटरी बर्ड यायला सुरुवात झालेली आहे, तर आपण विद्यार्थ्यांना घेऊन जाऊ शकतो पक्षी निरीक्षणाकरता आणि त्यांना पक्ष्यांची आणि निसर्गाची ओळख करून देऊ शकतो. हा एक प्रोग्राम. आता पुढे लगेच दिवाळी येणार आहे. दिवाळी म्हटलं की गोडधोड खाण्याचा आणि फटाके उडवण्याचा सण आहे. पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की फटाके म्हटल्यानंतर त्यांचा मोठ्याने आवाज होणार, ते धूर सोडणार, त्यामुळे आपल्या त्रासामध्ये भर पडणार आहे. तेव्हा विद्यार्थ्यांना मी विनंती करेन आणि नंतरच्या काळामध्ये आपल्यासारख्या ज्या संस्था आहेत काम करणाऱ्या, त्यांनाही विनंती करेल की आपण विद्यार्थ्यांकडे गेलं पाहिजे आणि त्यांना या फटाक्याचे दुष्परिणाम समजावून दिले पाहिजे. जेव्हा आपण म्हणतो की या निसर्गामध्ये सहसंबंध आहे आणि सगळ्यांनी सोबत हातात हात घालून एकत्र राहायचं आहे, तेव्हा आपल्याला हा विचार करावा लागणार आहे की आपलं जे वागणं आहे हे या पशुपक्ष्यांना, प्राण्यांना त्रासदायक तर ठरणार नाही. आणि मला नक्की असं वाटतं की फटाके हा जो प्रकार आहे हा पशुपक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी त्रासदायक असा ठरणारा आहे. आपण या फटाक्याला नाही म्हटलं पाहिजे. हा एक चांगला प्रोग्राम आपण हाती घेऊ शकतो. आणि दुसरी एक गोष्ट, संक्रांती वगैरे पुढे येणार आहेत, त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये पतंगा उडवल्या जातात. या पतंगीचे मांजे झाडांना लटकून राहतात आणि त्याच्यामध्ये पक्षी सापडून त्यांना अपघात होतो, त्यांचा मृत्यू देखील होतो. कधी कधी हे मांजे रस्त्यावर देखील येतात आणि चालत्या वाहनावरचा माणूस त्याच्यामध्ये लपेटला जाऊ शकतो. तर दुसरी जी मोहीम आपण राबवू शकतो मित्र हो, ती म्हणजे या पतंगीचा आणि मांज्याचा जो छंद आपल्याला लागला आहे तो कमी करणे, त्याच्या बाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करणे. अशा काही ऍक्शन प्लॅन जर आपण करू शकलो तर आपण हा जो पक्षी सप्ताह पाळलेला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेतलेल्या आहे निसर्गाच्या संदर्भामध्ये, याचा प्रत्यक्षात उपयोग होऊ शकेल आणि एक चळवळ म्हणून आपण कायम स्वरूपाने काम करू शकू. मित्र हो, हा काळ
अत्यंत बिकट असा काळ आहे. माणसाच्या विकास प्रक्रियेमुळे निसर्गाची मोठ्या प्रमाणामध्ये हानी करून ठेवलेली आहे. त्यामुळे येणारा काळ हा शाश्वत विकासाचा असेल. म्हणजे आपल्या विकासाची प्रक्रिया अशी चालेल की जी निसर्गाला बाधक असणार नाही, ज्याच्यामुळे निसर्ग धोक्यात येणार नाही. तर निसर्गाला सोबत घेऊन केला जाणारा विकास, तो शाश्वत विकास आपण यापुढे करायचं ठरवलंय. सगळ्या जगाने तसा निर्णय घेतलेला आहे. तर आपण त्या दृष्टीने प्रयत्न करूया. ते जर आपण केलं तर खऱ्या अर्थाने पक्षी सप्ताह जो आपण मनवला त्याचं चीज होईल असं मला वाटतं. या पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने बहारने हा जो उपक्रम चालवला आहे त्याला ज्या ज्या म्हणून लोकांचे हातभार लागले असतील त्या सर्वांचे मी बहारचा अध्यक्ष म्हणून आभार मानतो आणि माझं मनोगत या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. यानंतर आजच्या आपल्या या लाईव्ह फेसबुक मालिकेचे आजचे सत्ताध्यक्ष डॉक्टर जयंत वाघ सर आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपला मनोगत व्यक्त करा. थँक्यू गोडेकर सर. गुड इव्हनिंग टू वन अँड ऑल आणि नमस्कार. बहार नेचर फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष आदरणीय किशोर वानखेडे सर, सेक्रेटरी आदरणीय दिलीप विरखेडे सर, उपाध्यक्ष रवींद्र पाटील, मानद वन्यजीव रक्षक संजय इंगळे तिगावकरची, सर्व एक्झिक्युटिव्ह मेंबर्स आणि इतर सर्व सभासदांना अभिवादन करतो आणि नमस्कार त्यांना करतो. खरं तर 1930 ते 40च्या दशकामध्ये गांधीजी वर्ध्याला स्थायिक होण्यासाठी आले आणि तेव्हापासनं वर्धा बिकेम द पॉलिटिकल कॅपिटल ऑफ द कंट्री. म्हणजे ऑल द पॉलिटिकल डिसिजन्स वर टेकन फ्रॉम वर्धा. तर वर्धा ह्याच्या मागे एक वलय आहे, वर्धा वलयांकित आहे आणि तीच लिगसी पुढे कायम ठेवत बहार नेचर फाउंडेशन आपली घोडदौड करत आहे. कारण की पक्षी निरीक्षणाबद्दल असो किंवा पर्यावरणाबद्दल असो, सर्व क्रांतिकारी सूचना, सर्व क्रांतिकारी बदल हे बहार नेचर फाउंडेशनच्या तर्फे झालेले आहेत. खरं म्हणजे 5 नोव्हेंबरला आदरणीय मारुती चितमपल्ली सरांचा वाढदिवस असतो आणि 12 नोव्हेंबरला आदरणीय सलीम अली सरांचा वाढदिवस असतो. तर 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर हा सप्ताह आपण पक्षी मित्र सप्ताह किंवा पक्षी सप्ताह म्हणून का साजरा करू नये, असं सगळ्यात पहिले आवाज बहारनी आणि असं सगळ्यात पहिले सूचना आणि असं सगळ्यात पहिले ठराव बहार नेचर फाउंडेशननी केला. आणि तो अगदी चीफ मिनिस्टर उद्धव ठाकरे साहेबांपासून तर सगळ्यांनी उचलून धरला. आणि कदाचित हा म्हणजे वर्ध्यातच नाही, विदर्भातच नाही, महाराष्ट्रातच नाही, तर बहुतेक अखिल भारतीय लेवलवर जाण्याची शक्यता आहे. तर असा बहार नेचर फाउंडेशनचं कर्तृत्व आहे आणि कर्तबगारी आहे. बहार नेचर फाउंडेशन सतत खूप कार्यक्रम घेत असतो. पक्ष्यांची निवडणूक तर आता संपूर्ण राज्याच्या चर्चेचा विषय झाला आहे. शेतकरी कार्यशाळा असो किंवा अनेक इतर एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीज असो किंवा वन्यजीव सप्ताहातली भाषणं असो किंवा मेंबरशिप ड्राईव्ह असो, पण बहार नेचर फाउंडेशन त्याच्यात सततच अग्रेसर झालं आहे. हे अत्यंत कौतुकास्पद आहे. मला अत्यंत अभिमान आहे की मी बहार नेचरशी असोसिएटेड आहे. यावेळेला 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर पर्यंत रोज संध्याकाळी 7 ते 8 एक मेजवानी असायची. दिवाळीत तर आता सगळ्यांना मेजवानी असणारच आहे, पण प्री दिवाळी मेजवानी जशी सगळीकडे साजरी होते, तर तशीच एक प्रकारची मेजवानी 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर सगळ्यांना मिळाली आहे. आणि आज त्याचं शेवटचं पुष्प गुंफणार आहेत वैभव देशमुख सर. त्यामध्ये 5 तारखेला दर्शन दुधाणे यांनी सभोवतालचे पक्षी, डॉक्टर मधुमिता पाणीग्रही यांनी रंगीत चिन्हांकन आणि पक्षी स्थलांतर, डॉक्टर अनिल पिंपळापुरे यांनी आम्ही पक्षी मित्र, साहिला कुडाळकर यांनी अमूर ससाण्याचे संवर्धन, डॉक्टर जयंत वडतकर यांनी घुबडाविषयी बोलू काही, डॉक्टर राजू कसंबे यांनी सुगरणीचे बहुपत्नीत्व, राजदीप राठोड यांनी छायाचित्रणावर प्रकाश झोत, अशा विविध टॉपिक्सवर प्रकाश झोत टाकला आहे. आणि आजचं शेवटचं अत्यंत समर्पक जे भाषण होणार आहे ते वैभव देशमुखांचं होणार आहे. ते होणार आहे की पक्षी निरीक्षणापासून संवर्धनाकडे. बहार नेचर फाउंडेशन बद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे. पण काय आहे की कौतुकापेक्षा थोडंसं वेगळं जर का कोणी सजेस्ट केलं, आणि मी तर मेडिकल कॉलेजमध्ये आहे,
आणि मेडिकल एज्युकेशनिस्ट आहे. त्याच्यामुळे आम्हाला जो फीडबॅक शिकवलेला असतो कुठल्याही प्रोग्रामचा किंवा कुठलाही प्रोग्राम इव्हॅल्युएट करताना जो फीडबॅक आपण द्यायला पाहिजे तो सँडविच फीडबॅक द्यायला पाहिजे. सँडविच फीडबॅक म्हणजे पॉझिटिव्ह फॉलोड बाय अ निगेटिव्ह फॉलोड बाय अगेन अ पॉझिटिव्ह. सँडविच जेव्हा आपण ब्रेडचं खातो तेव्हा मध्ये काय भरलेलं असतं आपल्याला माहित नसतं. तर केव्हाही कोणालाही फीडबॅक देताना नेहमी सँडविच मेथडची युटिलिटी असते, कारण आपण सुरुवातीला नेहमी चांगलं बोलतो. बहार नेचर अतिशय उत्कृष्ट काम करते, सगळं चांगलं आहे, फार चांगलं आहे, अतिशय कौतुकाची गोष्ट आहे. पण देर इज ऑलवेज अ बट. तर पण याच्याबद्दल मला बोलायला आवडेल ते हे की बहार नेचर फाउंडेशननी आता अमॅच्युरिश लेवलवरनं त्यातल्या मेंबर्सनी आता दे शुड ट्रॅव्हल टुवर्ड्स मॅच्युरिटी. म्हणजे काय आहे की पक्षी नुसतं बघायला जाणं आणि पक्षी पाहायला अगदी सगळ्यांनी उत्साहाने जाणं, तिथे डबे घेऊन जाणं, सगळ्यांनी कार्यक्रम करणं ही गोष्ट वेगळी आहे, छान आहे, अतिशय उत्कृष्ट, ते सुद्धा अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम असतात. पण पक्षी निरीक्षण ह्या स्टेजवरनं त्याच्या पुढची जी स्टेज आहे की पक्षी संवर्धन, याच्याकडे मात्र आपली जर्नी झालीच पाहिजे, आपला प्रवास झालाच पाहिजे. मला कुठेतरी हे जाणवतं की बहार नेचर फाउंडेशननी एक बेंचमार्क तयार करायला पाहिजे की त्यातल्या प्रत्येक सभासदाला पक्षी निरीक्षणाचं आता दॅट्स इनफ ऑफ बर्ड वॉचिंग, नाव दे शुड गो टू बर्ड कॉन्झर्वेशन. तर जसं डॉक्टर अनिल पिंपळापुरे सरांनी सांगितलं की पक्षी निरीक्षण, पक्षी संवर्धन, मग पक्षी संशोधन आणि मग सगळ्यात पहिले पक्षी वेडेपण सगळ्यात शेवटी. तर ह्या 4 स्टेजेस त्यांनी सांगितल्या. पण बहार नेचरच्या सभासदांनी स्टेज 1 मध्ये अडकून राहायला नको. आता दॅट्स इनफ ऑफ मॅच्युरिटी नाव अँड अमॅच्युरिशनेस. दे शुड गो टुवर्ड्स अ मॅच्युअर प्रोसेस ऑफ बर्ड संवर्धन किंवा पक्षी संवर्धन. आणि एक्झॅक्टली या ज्वलंत वेदनेवरती आज वैभव देशमुख बोलणार आहे, त्याचा मला अत्यंत आनंद होतोय. फार चांगलं आहे, ही गोष्ट अगदी झालीच पाहिजे. काही मेंबर्सना साधे पक्षी ओळखता येत नाही, ही चांगली बाब नाही. त्यांचं ट्रेनिंग घ्यायला पाहिजे. आणि आमचे जे तरुण हे सगळे मंडळी आहेत आमच्या बहार नेचर फाउंडेशनची, तसं दर्शन आहे, आशुतोष विचोरे आहे, राहुल वकारे आहे, राजदीप आहे, लोकेश तमगिरे आहे, यांचं काम मी बघत आलेलो आहे. छोटे का होईना, म्हणजे टिटवीवर का होईना, माळ टिटवीवर का होईना किंवा कशावर का होईना, पण ते फिल्म्स करत असतात, त्यांची कामं मी बघत आलेलो आहे आणि मला याच्यात अत्यंत आनंद होतोय. तर ह्या सगळ्या यंगस्टर्सनी सगळ्या इतर सभासदांना ट्रेनिंगचा कार्यक्रम हाताखाली घेतला पाहिजे. दे शुड अंडरटेक दिस प्रोग्राम ऑफ ट्रेनिंग ऑल द पीपल हु आर इग्नोरंट अबाउट बर्ड्स. म्हणजे दे आर स्टील स्ट्रँगल्ड ॲट स्टेज 1. नो, दिस शुड नॉट हॅपन. दे शुड डेफिनेटली रेज देमसेल्फ फ्रॉम स्टेज 1 टू स्टेज 2. आता आपण पक्षी संवर्धनाकडे वळलं पाहिजे. त्याच्यासाठी कॅमेरा घेऊन एक्साइट होणं, पक्ष्यांचे फोटो काढणं बंद करून कॅमेरा न नेता आता जंगलात आणि पक्षी निरीक्षणासाठी आपण जायला पाहिजे. ही स्टेज आणि ह्याचं मेटामॉर्फोसिस किंवा याचं रूपांतर व्हायलाच पाहिजे. तिसरी गोष्ट मला सांगायची आहे की दर्शन किंवा इतर जे आहेत, मी आता ज्यांची नावं घेतली, लोकेश तमगिरे आहे, राहुल वकारे आहे, यांनी ट्रेनिंग ऑफ द ट्रेनर्सचे वर्कशॉप्स घेतले पाहिजे. त्यांनी दे शुड टेक म्हणजे द लीडरशिप अबाउट ऑल दिस अँड दे शुड हॅव ऑल दिस लीडरशिप ऍट्रिब्यूट्स टू देम, की त्यांनी या सगळ्या गोष्टी अंडरटेक केल्या पाहिजेत असं मला वाटतं. हे माझं वैयक्तिक मत आहे. दुसरी गोष्ट मला एक सांगायची आहे की पक्षी जितका मोठा तितका आयडेंटिफिकेशन सोपं असतं. पक्षी जितका लहान तितकं त्याचं आयडेंटिफिकेशन डिफिकल्ट असतं. तर माझी अतिशय कळकळीची विनंती आहे बहार नेचर फाउंडेशनला. सरांनी आता सांगितले, दिवाळीबद्दल सांगितलं, मांजाबद्दल सांगितलं, पण लहान पक्षी आयडेंटिफाय कसे करायचे याचा एक राज्यस्तरीय मेळावा किंवा राज्यस्तरीय कार्यशाळा, मग ती व्हर्च्युअल असो, झूमवर असो किंवा इतर कुठल्याही वेब लिंक्सवर असो, पण ती कार्यशाळा मात्र घेतली पाहिजे. कारण मोठे पक्षी आयडेंटिफाय करता येतात. पेंटेड स्टॉर्क आयडेंटिफाय करता येतो तुम्हाला, ओपन बिल स्टॉर्क, एशियन ओपन बिल ओळखता येतो, पण छोटा अल्ट्रामरीन फ्लाय कॅचर किंवा वार्बलर्स किंवा झिटिंग सिस्टिकोला वगैरे हे पक्षी आयडेंटिफाय करणं फार कठीण पडतं सगळ्यांना. मला असं वाटतं की त्या लहान पक्ष्यांवर एक वर्कशॉप झालं पाहिजे. शेवटची गोष्ट मला सांगायची होती माझ्या भाषणात की सगळं छान चाललं आहे, अतिशय उत्कृष्ट कार्य बहार नेचर फाउंडेशन करतंय, पण आपण स्वतःला इतका मोठा बेंचमार्क घालून दिला आहे आणि आपण आपलं स्टँडर्ड इतकं एलिव्हेट केलं आहे की त्या स्टँडर्डच्या वरती आपण नक्कीच आता जायला पाहिजे. याच्यासाठी आणि ह्याला एक प्रकारचं एन्करेजमेंट व्हावं म्हणून मी या वर्षापासून एक पुरस्कार जाहीर करतो आहे. तो पुरस्कार माझी आई सौ निर्मला वाघ
आणि माझे वडील दत्तात्रय वामन वाघ यांच्या स्मृतीत मी सुरू करणार आहे. आणि त्या पुरस्काराचं नाव राहील निर्मल पक्षीमित्र पुरस्कार, कारण माझ्या आईचं नाव निर्मला होतं म्हणून. त्यात माझे कुटुंबीय, त्या समितीत माझे कुटुंबीय आहेत. त्या समितीत संजय इंगळे तिगावकर आहेत, आपले मानद वन्यजीव संरक्षक. आपले व्हाईस प्रेसिडेंट रवींद्र पाटील त्याच्यात आहेत. आणि आम्ही सगळ्यांनी मिळून एक असं डिसिजन घेतलं आहे की हा जो पुरस्कार आहे तो यंदा पहिल्यांदाच पक्षी सप्ताह साजरा होतो आहे, तर पहिल्या वर्षीपासूनच तो पुरस्कार कोणाला तरी आपण द्यायला पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की संजय मला म्हणाला किंवा रवी मला म्हणाला की सर आपण हा विदर्भस्तरीय करूयात का, कारण आपण महाराष्ट्रस्तरीय करूयात का. अगदी मला मान्य आहे. मी त्या पुरस्काराची किंमत सुद्धा म्हणजे पुरस्काराचं मूल्य सुद्धा वाढवायला तयार आहे. पण मला असं वाटतं की सुरुवातीला 1-2 वर्ष तरी तो लोकली असावा, कारण लोकल आपल्या क्लबला एन्करेजमेंट मिळणं अत्यंत गरजेचं आहे. एकदा तो विदर्भस्तरीय झाला किंवा एकदा महाराष्ट्र स्तरावर गेला किंवा त्याच्यासाठी खूप म्हणजे हे आहेत, म्हणजे लॉट ऑफ स्टेक होल्डर्स आहेत ते. तर यंदाच्या वर्षी तो जो पुरस्कार आहे तो बहार नेचर फाउंडेशनच्या वतीने आणि माझ्या आई वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ निर्मल पक्षीमित्र पुरस्कार मी जाहीर करतोय. त्याचं यंदाच्या वर्षीचं म्हणजे त्याचा पुरस्काराची रोख 51 रुपये आणि एक स्मृतिचिन्ह असं त्याचं स्वरूप राहील. यंदाचा पुरस्कार जाहीर करण्यासाठी मी नंतर संजय इंगळे तिगावकर सरांना विनंती करणारच आहे की त्यांनी कोणते निकष लावले, समितीने कोणते निकष लावले आणि काय म्हणून काय काय त्याच्यामध्ये म्हणजे घडामोडी झालेल्या आहेत आणि त्याच्यात कुठली कर्तबगारी किंवा कुठलं कर्तृत्व त्या आपल्या बहार नेचर फाउंडेशनच्या सभासदांनी दाखवलं आहे. त्याच्यावरती संजय इंगळे यांना मी विनंती नंतर करणारच आहे. आणि परत एकदा मी येतो, म्हणजे अगेन initially I spoke about all the positive things. In the meanwhile, I spoke about certain things which are not that good. And I'm ending my speech again with all good things. That Bahar Nature Foundation, hats off to you. Bahar Nature Foundation, 3 cheers for Bahar Nature Foundation. अप्रतिम काम करत आहे. दे आर ऑल ट्रेंड सेटर्स. म्हणजे त्यांनी ट्रेंड सेट करण्यात एवढं लहान गाव वर्धा, खरं म्हणजे तुम्ही पुण्या मुंबईकडे विचाराल तर आम्ही वर्धा सांगितलं की ते नाक मुरडून आमच्याकडे बघतात आणि म्हणतात की नागपूर जवळ कुठेतरी वर्धा आहे का. अशा गावातल्या कर्तृत्ववान लोकांनी हे संपूर्ण विदर्भात नाही महाराष्ट्रातच गेलं आहे. आणि बहुतेक पुढे मला असं वाटतं की if I become a visionary and see after 5 years, so probably this award or this पक्षीमित्र सप्ताह is going to be national level. So अशी इच्छा तर माझी आहे आणि ते होणारच आहे. तर बहार नेचर फाउंडेशनच्या सर्व सभासदांचं मी मनापासून कौतुक करतो. त्यांचं हार्दिक अभिनंदन. अत्यंत आदरणीय असे आमचे वानखेडे सर आमच्या बरोबर आहेत. अत्यंत व्यासंगी विरखेडे सर आमच्या बरोबर आहेत. लहान लहान मुलं आहेत. दर्शन 18-19 वर्षाचा मुलगा आहे, पण त्याची सुद्धा कर्तृत्वाची झळाळी फार मोठी आहे. लोकेश तामगिरे आहे. राहुल वकारे सतत कुठला तरी व्यासंग तो करत असतो. हा त्यांचा व्यासंग असाच राहो. त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि मी सूत्र गुडेकर सरांकडे हे देतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. बहार नेचर फाउंडेशन यामध्ये नेहमीच प्रेरणादायी असे व्यक्ती आहे आणि त्यामुळेच बहार नेचर फाउंडेशन हे उत्तरोत्तर प्रगती करत आहे. यामध्ये बहारचे सचिव दिलीप विरखेडे सर असो, आमचे अध्यक्ष प्राध्यापक किशोर वानखेडे असो किंवा संजय भाऊ तिगावकर असो, सोबतच पाटील सर आणि महत्वाचं म्हणजे जे प्रेरणास्त्रोत आज ज्यांनी पुरस्कार जाहीर केला ते वाघ सर, आम्ही सर्व प्रेरणास्त्रोत आहे. त्यामुळेच बहार उत्तरोत्तर प्रगती करत आहे आणि त्यामुळे पक्षी निरीक्षण असो की पक्षी संवर्धन असो यामध्ये बहारचं नाव समोर येत आहे. आजच्या आपल्या या व्याख्यानमालेला आमचे पाटील सर जोडलेले आहेत, त्यांचं मी स्वागत करतो. यानंतर मी दर्शन विनंती करतो की आजचे जे व्याख्याते आहेत त्यांचा परिचय करून द्यावा. दर्शन. सर्वांना नमस्कार. आज आपल्या समोर या फेसबुक लाईव्ह व्याख्यानमालेचं शेवटचं पुष्प वैभव देशमुख गुंफणार आहेत. तर त्यांचा मी थोडक्यात परिचय तुम्हाला सर्वांना करून देतो. वैभव देशमुख हे वर्धा जिल्हा न्यायालयात कार्यरत आहे. त्यांनी त्यांचा
ग्रॅज्युएशन हे कम्युनिटी डेव्हलपमेंट या विषयात केलेलं आहे. त्यानंतर MSW मध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. 9 वर्ष ते HIV एड्स जनजागृती व आरोग्य क्षेत्रात संवर्धनाकरिता विविध पदांवर त्यांनी काम केलेलं आहे. उदाहरणतः प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर, काउन्सिलर आदी. मागील 10 वर्षापासनं त्यांना पक्षी निरीक्षणाचा हा छंद आहे. एकमेव त्यांचा आवडता छंद हा पक्षी निरीक्षण आहे. बहारनी जी जिल्हा पक्षी सूची या दरम्यान प्रकाशित केली या पक्षी सप्ताहात. त्यात प्रमुख वाटा वैभव देशमुख यांचा होता. तसेच नवीन काही पक्षी सुद्धा त्यांनी या जिल्ह्यात असलेले, पण ते अजूनही बहारच्या यादीत नव्हते, तर ते त्यांनी त्या पक्ष्यांची नोंद त्यांनी स्वतः केली. तर एक बहारचे ऍक्टिव्ह मेंबर वैभव देशमुख आहेत. तर मी वैभव देशमुख यांचं पुनश्च बहार नेचर फाउंडेशन व महाराष्ट्र पक्षी मित्र यांच्यातर्फे स्वागत करतो. धन्यवाद. नमस्कार, मी वैभव देशमुख. बहार नेचर फाउंडेशन व पक्षी मित्र संघटना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज होत असलेल्या आदरणीय उल्हास राणे सर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित व्याख्यानमालेचा आज शेवटचा पुष्प. आणि मी सर्वप्रथम बहारचे अध्यक्ष माननीय किशोर वानखेडे सर, सचिव दिलीप विरखेडे सर, रवींद्र पाटील सर, वाघ सर, संजय तिगावकर सर, डॉक्टर बाबाजी घेवडे सर, बहारचे सगळे सदस्य, दर्शन दुधाने व सगळ्यांचे मी आभार मानतो की त्यांनी या व्यासपीठावर शेवटचं पुष्प गुंफायला मला आमंत्रित केलं. आणि सचिवांचे विशेष आभार मानतो की मी हा विचार करत होतो की पक्षी निरीक्षण आणि संवर्धन हा विषय जर पहिल्या व्याख्यानात हवा होता, परंतु जेव्हा आज आपण बघतोय तर मागील 7 दिवसात जे व्याख्यान झाले ते म्हणजे एक आपली टेस्टिंग होती की सभोवतालचे पक्षी कसे असतात, त्यानंतर पक्ष्यांना रिंगिंग कसे करतात, नंतर काही पक्षी आहेत त्यांच्या शिकारी होतात तर ते किती दूर स्थलांतर करून येतात, नंतर घुबडांवर काही अंधश्रद्धा असतील तर त्या कशा आहेत, सुग्रण इतकी सुंदर पक्षी आहे तर तिचं विश्व कसं आहे, हे सगळं आपण घरी बसून आता शिकलेलो आहे. आणि मी अशी आशा करतो की पुढे येणारी दिवाळी आणि याच्या सुट्ट्या आपण कुठे गर्दीत न जाता निसर्गाच्या सानिध्यात जाऊ आणि पक्षी निरीक्षणाला सुरुवात करू. तर मी पक्षी निरीक्षण व संवर्धन या विषयावर सुरुवात करतोय. तत्पूर्वी आपण एक छोटीशी 2.5 मिनिटाची ऍनिमेटेड फिल्म बघू. तो पिक्चर आपण पूर्ण बघितला तर आजच्या विषयाचं संपूर्ण आपल्याला ज्ञान किंवा काय म्हणतो कसं पक्षी निरीक्षण आणि संवर्धन असतं तर ते एका छोट्याशा ऍनिमेटेड पिक्चर मधून 2.5 मिनिटाचे आपल्याला कळेल. तर चला मग आपण ऍनिमेटेड पिक्चर बघू.
ते कार्टून बनवणारी जी कुठली संस्था असेल त्यांनी अप्रतिम असं कार्टून ते बनवलेलं आहे आणि 2.5 मिनिटात आपल्याला सांगितलेलं आहे की पक्षी निरीक्षण म्हणजे नेमकं काय. एक छोटूसा पपी आहे, पूर्ण वाढ झालेला कुत्रा सुद्धा नाही आणि त्या पिल्लाला सुद्धा कळतं की निरीक्षणातून काय केलं पाहिजे, काय करायला नको. आणि इतकं सुंदर तो निरीक्षण करून शेवटी त्यातून एक रिझल्ट काढतो आणि तो सुंदर त्या पिल्लांना भरवण्यासाठी मदत करतो. तो माझ्या मते ग्रे हेरॉन असावा, त्या अॅनिमेशन मध्ये दाखवतात तो पक्षी राखी बगळा असेल. आणि त्याच्यात परत माणसाची फजिती दाखवलेली आहे की माणूस फक्त स्वतःचा स्वार्थ बघतो, खूप मासोळा भेटायला पाहिजे हा स्वार्थ त्याचा असतो. निरीक्षण कुठेच त्याचं नसतं. तो त्या कुत्र्यालाही रागवत असतो आणि त्या ग्रे हेरॉनलाही रागवत असतो. तो हेरॉन का बरं आपल्या जहाजावर आला असेल, त्याची इंग्लिशचे पिल्लं तिकडे वाट बघत असेल आणि उपायची असेल, ही काहीच कल्पना त्याला नसते. त्यात त्याचा दोष मला जास्ती वाटत नाही, कारण आपल्यासारखे कुठेतरी पक्षी निरीक्षण करणारे किंवा क्षेत्रात काम करणारे व्यक्ती कदाचित कमी पडले असावे किंवा तिथपर्यंत गेले नसावे आणि त्याला समजू शकले नसावे की बाबा हे असं असतं की निरीक्षण केल्याने आपण काय काय करू शकतो. हे सगळं त्याला कदाचित कोणी सांगितलेलं नसेल. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे वळू, पक्षी निरीक्षणातून संवर्धनाकडे. तर मी छोट्या छोट्या गोष्टी पहिले इथे सांगतोय की मी लहान होतो आणि लहानपणी हे मुलं जसे आपल्याला दिसतात आहे, मुलं आपल्याला या पिक्चर मध्ये दिसतात आहे आणि त्यांना अतिशय सुंदर गुरु लाभलेले आहेत. त्या गुरूंमुळेच ते मुलं काहीतरी चांगलं शिकत आहे आणि बघत आहेत. म्हणजे या फोटोतून दिसेल की ते खूप उत्सुकतेने वर बघत आहेत. माझ्या मते ते कुठले तरी बदक किंवा बगळे काहीतरी बघत असावे आणि घरी गेल्यावर निश्चितच ते आई वडिलांना सांगतील की आपल्या पिंजऱ्यात पोपट नसावा, तो उडताना छान दिसतो. परंतु आम्हाला असे गुरु कोणी लाभले नाही लहानपणी आणि मग आम्ही काय काय कारनामे केले ते थोडक्यात मी आपल्याला सांगू इच्छितो. तर या मुलांएवढंच मी लहान असेल आणि त्यावेळेस आमच्या घराचं नुकतं बांधकाम सुरू होतं. योगायोगाने माझ्याच घराच्या मागे एक 150-200 वर्षाचं मोठं पिंपळाचं झाड आहे आणि त्याच्यावर बरीच पाखरं येत असतात. तर असंच आम्ही जेवत असताना एक प्लम हेडेड पॅराकिटचा बच्चू खाली उतरला. कदाचित आमच्या घरामागे नाली होती आणि तो पाणी प्यायला आला असेल आणि माझ्या पप्पांनी टावेल टाकून त्याला पकडलं आणि पकडून एक सुंदर पिंजरा बनवला आणि त्यात तो ठेवला. आणि मग आम्ही सकाळच्या वेळेला त्याला असं बाहेर बाल्कनीत छान असा तार होता, त्याला आम्ही तो पिंजरा लटकवायचो
आणि 5:45-6:07च्या दरम्यान तारावर काही प्लम म्हणजे पॅराकिट यायचे, किमान 7-8 पॅराकिट यायचे. त्यातलं जोडपं त्या बच्चूचे आई वडील असतील कदाचित, ते त्या पिंजऱ्यावर बसायचे आणि त्या बच्चूला भरवायचे. हे सगळं मी खूप उत्सुकतेने बघत होतो. नंतर तो बच्चू सुदैवाने मेल निघाला. हळूहळू तो वाढत गेला आणि त्याच्या पूर्ण प्लम हेज पासन तर एक वयस्कर मेल पर्यंतच जे काही त्याची वाढण्याची गती असेल किंवा ते सगळे निरीक्षण मला घरी करायला मिळाले. आणि ते करत असताना तो वयात आल्यावर इतका सुंदर त्याचा पूर्ण डोकं प्लम कलरचं झालं, त्याच्या पंखावर छान अशी नायकेची जशी साईन असते तशी लाल रंगाची साईन आली आणि फार देखणा पक्षी तो होता. कदाचित लहानपणी माझा आणि त्याचं जास्ती संबंध आल्यामुळे मी बरेच पक्षी बघितले. सुंदर सुंदर पक्षी आहेत, अर्थात सगळेच पक्षी मला फार आवडतात, परंतु प्लम हेड पॅराकिट अजूनही माझ्या हृदयातून काही गेला नाही आणि सगळ्यात माझ्या आवडीचा पक्षी आजही तोच आहे. मग माझे सवंगडी होते, त्यांनी गुल्लर आणला एक दिवस आणि एक पक्षी विटावर बसलेला एक पक्षी होता आणि तो पक्षी त्यांनी गुल्लरनी मारला. मला दाखवलं की बघ माझा नेम किती सुंदर आहे. मग तो पक्षी पडला खाली, अर्थात तो मेलेला नव्हता, त्याला पाठी पाजलं आणि तो उडला. ती ब्राऊन कलरचा पक्षी होता, अजूनही माझ्या तो लक्षात आहे. एका नातेवाईकाकडे ग्रामीण भागात आम्ही गेलो तर मातीच्या घरामध्ये एक दिवा ठेवायला असा छोटासा कोनाळा होता आणि त्या कोनाळ्यात त्याने एक पक्षी ठेवलेला होता. तोही पक्षी असा डार्क ब्लॅक कलरचा, ब्राऊन कलरचा तो होता. आणि मला त्या नातेवाईकांनी सांगितलं का तुला पक्षी आवडतात का, मग जा तिथे एक पक्षी त्यांनी पाळलेला आहे आणि तो सुद्धा सुंदर पद्धतीने त्याला मच्छर मारून चारायचा, किडे चारायचा. म्हणजे त्याला सुद्धा कळत होतं की हा पक्षी कुठला आहे, हा अन्नधान्य खात नाही, किडे खातो. असं करत करत माझं बालपण जात होतं. मग मी भुसावळला आजीच्या घरी जायचो तर तिथे दगडी शाळा होती आणि त्या शाळेत असे काही खोपे होते, म्हणजे गट्टे होते, कशासाठी असेल माहित नाही मला. आणि मग खिडकीवर आम्ही चढून पक्ष्यांच्या याच्यात हात टाकायचो, तिथून चिमणीचे पिल्ल काढायचो, त्याला छान पावडर वगैरे लावायचो आणि पाळायचो. त्यानंतर मी वर्धेला आलो तेव्हा सुद्धा मी तसंच केलं. त्यातलं एक पिल्लू थोडं मोठं होऊन उडायला लागलं, ते एका भिंतीवर जाऊन चिकटलं. तिकडून एक मोठा पक्षी आला, त्याला पायात पकडला, घेऊन गेला आणि त्याला त्यांनी खाऊन टाकलं. मग मला थोडं मोठं झाल्यामुळे वाटलं की आता आपलं काहीतरी चुकत आहे. त्यानंतर इथेच आमच्या घरापुढे एक विहीर आहे, सुंदर दिवास आहे, आणि त्या विहिरीत काही खोपे होते. ते खोपे आम्ही 2 मित्र जाऊन काढून आणत होतो. एक पिंजरा बनवला आणि आम्हाला सुगरणी जे खोपे असतात ते त्यावेळेस कळत होतं. परंतु आम्ही जेव्हा त्यातनं बच्चू बाहेर निघाले तर ते बच्चू अक्षरशः स्केली ब्रिस्टेड मुनियाचे होते. तर मला तेव्हा तर कळत नव्हतं, परंतु आता मला कळतं की आपण लहानपणी जो खोपा काढून आणला होता तो सुगरणीचा होता, परंतु तो स्केली ब्रिस्टेड मुनिया कदाचित विणीकरिता नंतर वापरत असेल. पुन्हा एक वेळा गेलो तर त्यातून भरभर उंदरं हातावर आले. म्हणजे मग तो उन्हाळ्याच्या वेळेस किंवा काय तो खोपा उंदरं सुद्धा वापरत होते. आणि मग बरेच जण ओरड झाली आणि मग घरच्यांनाही वाटायला लागलं की हा मुलगा काहीतरी वेगळं करतोय. आणि अशा ह्याच्यात मग मी कबूतर आणले पाळायला घरी. कबूतर उडवण्याचा जो आनंद असतो तो निराळा असतो आणि त्यावेळेस फक्त आम्ही आकाशात पाहायचो. तर हाय फ्लाईंग कबूतर असतात, तर ते उडत असताना एक भला मोठा शिकारी पक्षी आला आणि माझ्या कबुतराला माझ्या डोळ्यासमोर घेऊन गेला. मग मुलं म्हणायचे की मोरघार आली आणि आपल्या कबुतराला घेऊन गेली. त्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा पक्षी आला, त्याची पद्धत शिकार करण्याची फार निराळी होती. तो चेस करत होता, म्हणजे उडण्याची त्याची जी क्षमता आहे कबुतरापेक्षा फास्ट होता, तो चेस करत होता. आणि मग कबुतराच्या वर जाऊन सूर मारायचा तो. आणि सूर मारत असताना अगदी उल्कापात जसा पडेल तितक्या फास्ट तो कबुतरावर पूर्ण पंख गोळा करून आदळायचा अक्षरशः आणि भरकन पंजे पकडून घेऊन पडायचा. तर मग मुलं म्हणायची की हा तलवारबाज आहे. आता तलवारबाज, मोरघाट हे आम्हाला काही कळत नव्हतं, कारण ह्या फोटोत दिसत असलेले जसे गुरु आहेत तसे आमच्या कोणीच गुरु नव्हते.
आम्ही आमच्या पद्धतीने आम्हाला वाटेल तसा निसर्ग बघत होतो. मग आता आपण जेव्हा पक्षी निरीक्षणाकडे आलो मोठं झाल्यावर आणि जेव्हा कळायला लागलं तर मोरघार मी पुस्तकात बघितली तर माझ्या कबूतर नेणारा पक्षी हा क्रिस्टल हॉक ईगल असल्याचं मला आता पुस्तकातून कळलं की मोरघारच्या पुढे इंग्रजी नाव जर काही असेल तर ते क्रिस्टल हॉक ईगल आहे. आणि योगायोगाने आम्ही आता पक्षी अध्ययनासाठी टिपेश्वरला गेलो तर तिथे तो पक्षी फार जवळून मला बघता आला. तर माझे कबूतर किंवा जे काही पक्षी ह्या पक्ष्यांनी नेले असेल तर मला कधीच त्याचं दुःख झालं नाही, लहानपणी सुद्धा दुःख झालं नाही. उलट मला आनंद व्हायचा की एक गेलं तर गेलं, काय फरक पडणार नाही, पण आपल्याला ते बघायला मिळाली शिकार काय असते आणि कसे काय पक्षी हे सगळे करतात. तर ह्या सगळ्या ह्याच्यातून मग जेव्हा मला बाहर नेचर फाउंडेशनचा ग्रुप मिळाला तर शास्त्रीय पद्धतीने आपण पक्षी निरीक्षण करायला लागलो. आणि पक्षी निरीक्षण करत असताना बऱ्याच समस्या आपल्याला दिसायला लागल्या आणि मग त्यासाठी आपण उपाययोजना करायला लागलो, तोच म्हणजे संवर्धन. तर चला मग आपण आता आपल्या पीपीटीला सुरुवात करूया. हा एक फोटो आहे मैनेचा, मैना तीच आहे. आता मी वेगवेगळा काय दिलाय तर इकडे फक्त पक्षी दिसत आहे, म्हणजे आपल्याला मैना दिसत आहे पहिल्या फोटोत आणि दुसऱ्या फोटोत मैना दिसत आहे. परंतु मी वर पक्षी याच्यासाठी लिहिलंय की मी वगळता किंवा पक्षी निरीक्षक वगळता माझ्या घरच्या मेंबरला सुद्धा ती मैना तशीच दिसत असेल, कारण आपण त्यांना एक पक्षी म्हणून बघतो आणि सोडून देतो. परंतु जेव्हा आपण निरीक्षक होतो तर आपले डोळे स्वतःहून आपण झूम लेन्स सारखे फोकस करतो त्या पक्षावर आणि इतका देखणारा पक्षी आपल्याला दिसतो. तर म्हणूनच मी डावीकडे मैना पक्षी असं लिहिलंय आणि उजवीकडे निरीक्षण असं लिहिलेलं आहे. मग नुसतं बघून आपण सोडून देतो का? तर सुरुवातीला आम्ही सोडूनच द्यायचो की निरीक्षण केलं, हा मैना आहे, ठीक आहे, पिवळी चोच आहे, ब्राऊन आंग आहे, काळपट मान आहे, मैना आहे, मी पक्षी ओळखला. परंतु जेव्हा आपण सखोल अभ्यास करायला लागतो तर माझ्या लक्षात आलं की तिच्या पायाला कुठेतरी जखम आहे. आपल्याला या चित्रात दिसेल की तिच्या पायाला दोरा गुंडाळलेला आहे आणि त्या दोरा गुंडाळल्यामुळे तिथे इतका घट्ट आवळला गेलेला आहे की तिचा पाय काही दिवसांनी गँग्रीन वगैरे काही होणार आणि तो पाय तितका बोट तिचे गळून पडणार किंवा ते निकामी होणार आणि ती आयुष्यासाठी अपंगत्व स्वीकारणार. तर आजच्या विषयाला धरून मी हा एकच महिन्याचा फोटो टाकलाय, परंतु आपण पक्षी निरीक्षक आणि संवर्धन कसं करू शकतो हे या फोटोतून आपल्याला कळेल. तर जीवसृष्टीत पक्ष्यांची भूमिका काय? पक्ष्यांमुळे पर्यावरणाला समतोल राखला जातो हे आपल्या सगळ्यांना माहित आहे आणि एवढ्या सगळ्यांना कळायला सुद्धा लागलंय की पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर जीवसृष्टीकरिता आपण काहीतरी केलं पाहिजे. तर पक्षी परिसंस्थेचे निर्देशक असतात. परिसंस्थेचे निर्देशक म्हणजे काय की ज्या भागात आपल्याला जे पक्षी आढळतात तर आपल्याला कळू शकतं की इथे ह्या प्रकारचे झाडं असतील किंवा हा आदिवास खूप चांगला असेल म्हणूनच इथे इतके सुंदर पक्षी आपल्याला दिसतात. आणि कुठल्या भागात तेच सगळं असेल परंतु पक्षी दिसत नसेल तर आपण समजू शकतो की इथे काहीतरी गडबड आहे आणि आपण इथे काही काम केलं पाहिजे. पक्षी बीज प्रसार खूप छान पद्धतीने करतात. म्हणजे आमचे वानखेडे सर आणि बाकी सगळे सांगतात की तुम्ही वृक्षारोपण करताय, तुम्ही एक हिरवळ निर्माण करताय, परंतु जंगल निर्माण करू शकत नाही. आणि जंगल निर्माण करायचं असेल तर आपल्याला पक्षी आणि प्राणी हे लागतील आणि तेच एक नैसर्गिक पद्धतीचं सुंदर जंगल तयार करू शकेल. पक्षी परागीवहन सुद्धा सुंदर करतात. परागीवहन मधमाशाही करतात, तसंच पक्षी करतात. त्यामुळे पीक आपलं वाढू शकतं. इतर फळं वगैरे सगळे वृद्धिंगत होण्यास पक्ष्यांचा खूप मोठा मोलाचा हात असतो. पक्षी कीड नियंत्रण सर्वात जास्ती करतात कारण पक्षी किड्यांवरच जास्ती अवलंबून असतात. जसं आपण शेतकऱ्यांचा सगळ्यात चांगला मित्र जर म्हटलं तर तो पक्षीच आहे, कारण तो कीड नियंत्रणाचं सुंदर काम करत असतो. पक्षी सफाई कामगार म्हणतो किंवा स्वच्छतेचं काम सुद्धा फार चांगलं करतो, परंतु एवढ्यात स्वच्छता करणारे जे पक्षी आहेत ते संकटग्रस्त यादीत आपल्याला दिसतात, जसे की गिधाड म्हणून आपण म्हणतो. तर आपण पक्षी म्हणजे काय आणि कसं हे थोडक्यात आपण लवकर समजून घेऊया. तर पक्षी हे दोन पायावर चालणारे पिसे असलेले गरम रक्ताचे पृष्ठवंशी जीव होय.
गरम रक्ताचे, पंखांनी शरीर झाकलेले, चोच असलेले परंतु दात नसलेले. जसं दर्शननी पहिल्या व्याख्यानात आपल्याला प्रश्न केलेला की पक्ष्यांना दात असतात का, तर पक्ष्यांना दात नसतात, चोच असते. आणि कडक आवरणाचे अंडे देणारे म्हणजे आपण पक्षी म्हणूया. पक्ष्यांची वैशिष्ट्य काय, तर पक्ष्यांना उडण्याची क्षमता असते. इतर पृष्ठवंशीय प्राण्यांपेक्षा ते वेगळे ठरतात कारण त्यांना उडता येत. वाघांना किंवा इतर प्राण्यांना उडता येत नाही. आणि त्यांना पिसे असतात. पिसांमुळे ते उडू शकतात, खूप उंच आकाशात जाऊ शकतात आणि थंडीपासून स्वतःचं संरक्षण सुद्धा करू शकतात. पक्ष्यांचे खाद्य काय असेल, पक्ष्यांचं खाद्य फुलांमधील मकरंद, फळ, लहान रोपटे, बिया. आता लहान रोपटे सांगायचं झालं तर जेव्हा आपण सोयाबीन वगैरे लावतो किंवा चणे लावतो, तर जेव्हा ते रोप निघतात किंवा चण्याला घाटा येतात तेव्हा शेतकरी म्हणतात की आम्ही मिठ्ठू हाकलायला चाललो वगैरे. तर सकाळी सकाळी ते जातात, तर ते खात असतात. छोटे प्राणी खातात, पक्षी साप खातात, विविध प्रकारचे पक्षी खातात. किडे हे बहुतांश पक्ष्यांचे आवडीचे अन्न आहे. म्हणजे आपण चिमणीला कितीही दाणे टाकत असलो परंतु तिला पिल्ले जेव्हा होते तेव्हा ती पिल्लांना प्रोटीन मिळावं किंवा पोषक सगळं घटक मिळावे म्हणून किडे मोठ्या प्रमाणात आपल्या पिल्लांना भरवत असते. आणि शेवाळ, पाणपक्षी जे असतात ते शेवाळ वगैरे मुख्य प्रमाणात खात असतात. पक्ष्यांचे स्थलांतर आपण सगळं ऐकत असतो सध्या की हिवाळा आला की पेपरला बातम्या येणं सुरू होतात की स्थलांतरित पक्षी आले, स्थलांतरित पक्षी आले. तर ते स्थलांतर का बरं करत असेल, तर अन्नाची उपलब्धता तिथे नसते, बर्फाच्छादित सगळा प्रदेश होतो किंवा इथे आपल्याकडे उपलब्धता फार असते म्हणून ते येतात. हवामान त्यासाठी जबाबदार असतो. जनुकीय सवयी म्हणजे काही पक्षी पिढीजात येत असतात. ते त्यांच्या रक्तातच येतं की आपल्याला इथे इथे ह्या ठिकाणी गेलं की आपलं सगळं भरण पोषण व्यवस्थित होईल. त्यांना सुरक्षितता वाटते म्हणून काही पक्षी स्थलांतर करतात. तर काही पक्षी प्रजननाकरता स्थलांतर करतात. म्हणजे येतात, प्रजनन करतात, बच्चूंचं भरण पोषण करतात आणि बच्चूंना घेऊन जातात. आकारातील असामान्य विविधता पक्ष्यात फारच आहे. म्हणजे जगातला सर्वात लहान पक्षी जर आपण धरायचं झालं तर बी हमिंग बर्ड आहे जो क्युबाला असतो, त्याचा आकार 2.2 इंच इतका छोटूसा आहे आणि वजन 2 ग्रॅम पेक्षाही कमी. तर त्याच्यापेक्षा मोठा जगातला पक्षी ऑस्ट्रिच आहे जो आफ्रिकेत असतो. त्याची उंची धरू आपण जवळजवळ 9 फूट आणि वजन 65 ते 150 किलोग्रॅम पर्यंत असतं. आणि बंदिस्त शामरूप असं म्हणतात, बंदिस्त असेल तर तो 200 किलो पर्यंत सुद्धा आढळू शकतो. अर्थात हे आकडे थोडे कमी जास्ती किंवा सगळं होऊ शकतं नेटून घेतलेली माहिती असल्यामुळे. पक्ष्यांमधील भिन्नता, तर जगात 10,000 पक्ष्यांच्या जाती आढळतात. जाती म्हणजे स्पीसीज 10,000 प्रकारच्या आढळतात. 9,000 ते 10,000 असा तो आकडा आहे. त्यातील 1200च्या वर म्हणजे जवळजवळ 1300च्या जवळजवळ पक्षी आपल्या भारतात आढळतात. आणि असं म्हणतात की त्यातल्या किंवा त्या आधी असलेल्या अस्तित्वात असलेले 265 किंवा 300च्या जवळजवळ पक्षी हे कदाचित नामशेष झालेले असावेत. मित्रांनो, पहिल्या सेशनला आपल्याला दर्शनने सांगितलं होतं की मानवाच्याही आधी पक्ष्यांच्या नोंदी आहेत. म्हणजे मानव ह्या पृथ्वीवर अस्तित्वात नसताना सुद्धा पक्षी अस्तित्वात होते. आणि आपण बघू की पक्ष्यांमध्ये जे आता नामशेष होण्याचा जो आकडा आहे तर 60% पक्षी हे मागील 30 वर्षात नामशेष झालेले आपल्याला आढळतात. 60% पक्षी मागील 30 वर्षात जर नामशेष झाले असेल तर याचं कारण काय? याचं कारण माणूसच आहे. आणि यावेळेस माणसाने केलेली सगळं अतिक्रमण किंवा त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. पक्षी निरीक्षण का करावं, तर पक्षी सहज दिसतात. आपण म्हटलं की जंगल सफारी किंवा वाघ पाहायला जाऊ तर तो सहज दिसणार नाही, परंतु पक्षी सहज दिसतात. मुलांना घेऊन गेलं तरी मोफत आपण पक्षी पाहू शकतो. इतर जीवांमध्ये अधिक सुंदर पक्षी आहेत, प्रश्नच नाही. पक्षी फार सुंदर आणि वेगवेगळ्या रंगाचे असतात. आपले शारीरिक व मानसिक आरोग्य त्यामुळे चांगले राहते. म्हणजे आपण पक्षी निरीक्षणाला सकाळी जातो किंवा सायंकाळी जातो.
अत्यंत जंगलातली किंवा बाहेर फिरायला गेलो की निसर्गातली हवा खूप शुद्ध असते, हिरवळ आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे आपले शारीरिक मानसिक आरोग्य एकदम फ्रेश राहतं. वेगळ्या ध्यानधारणेची त्यामुळे गरजच भासत नाही, कारण आपण निसर्गाच्या सानिध्यात तल्लीन झालेलो असतो. पक्षी निसर्गाकडे जाण्याचा एक सुंदर मार्ग आहे. खरं आहे की निसर्गाकडे जाण्याचा पक्षी हा एक सुंदर मार्ग आहे. तर पक्षी निरीक्षण कुठे करावे? आपल्या घराजवळ, शहरी बगीचा, जमेल तिथे पक्षी निरीक्षण करता येतं. म्हणजे मी बेडवरूनच पक्षी निरीक्षणाला सुरुवात करतो. सकाळी उठलो की माझ्या घराजवळ किमान 10,000च्या वर पोपटांचे थवे मुक्कामी रात्री असतात आणि तिथून ते 5:30 पावणे 6ला चिवचिवाट करायला लागतात. तर तिथून मी सुरुवात करतो. नंतर माझ्या घराच्याच बाहेर आयोराचा आवाज होतो. आयोरा म्हणजे सुभम नावाचा पक्षी आहे. त्याचा आवाज खूप सुंदर असतो. तो आवाज आला की मी समजतो एक आयोरा आला, एक कोयल आली, ढेर सारे मिठू आले. हे सगळं ते सुरू असतं आणि मी त्या आवाजावर माझं काउंटिंग सुरू असतं की इतक्या प्रकारचे पक्षी आले. नंतर पक्षी निरीक्षणाला कधी जावं? तर बहुतेक प्रजातीचे पक्षी सकाळी व सायंकाळी ऍक्टिव्ह असतात. याचं कारण असं आहे की दिवसभर ते रात्रभर ते मुक्कामी असतात. त्यामुळे जवळजवळ 12 तास ते एका ठिकाणी बसून असतात. त्यामुळे त्यांना भूक लागत असावी आणि ते ताजेतवाने झाले असावे, हे 2 कारण असेल. त्यामुळे ते सकाळी सकाळी खूप आपल्याला ऍक्टिव्ह दिसतात. आणि त्यावेळेस पक्षी निरीक्षण केलं की ती खाण्यामध्ये फार मग्न असतात, तर आपल्याकडे फारसं लक्ष देत नाही. तर तेव्हा आपण पक्षी निरीक्षण पक्ष्यांचं फार चांगल्या पद्धतीने करू शकतो. मात्र काही पक्षी तुम्ही सकाळी उठून जाल आणि म्हणाल की मला घुबडच पाहायचं आहे, असं होऊ शकत नाही. कारण ते रात्रींच्या पक्षी आहेत आणि मग घुबडाला पाहायचं असेल तर आपल्याला रात्री पक्षी निरीक्षणाला निघावं लागतं. आणि रात्री निघत असताना रातवा नावाचा पक्षी सुद्धा आपल्याला रोडवर दिसेल. आता पक्षी निरीक्षणाची सुरुवात कशी करावी? तर सगळ्यात सोपा आणि चांगला पर्याय उघड्या डोळ्यांनी पक्षी निरीक्षण करावं. आपल्या डोळ्यात जितके पक्षी साठवून घेता येतात तेवढे साठवा आणि शक्य होत असेल तर एक दुर्बीण ठेवावी. दुर्बीण आपण सामूहिकरित्या सुद्धा ठेवू शकतो किंवा काही शाळेंना मी विनंती करेन की त्यांनी इतर खर्चात काटकसर करून आपल्या शाळेमध्ये जसे स्पोर्टचे सामान आपण विकत घेतो तर दुर्बीण एक सहज विकत घ्यावी. 5-4 हजारात ती मिळते. किंवा एक कोणी जर डोनेट करत असेल तर शाळांना दुर्बिणी डोनेट कराव्या. कारण आपण निसर्ग जेव्हा पक्षी निरीक्षण करतो म्हणतो, निसर्गाचं अध्ययन करतो म्हणतो, निसर्गाला वाचतो असं म्हणतो, तर त्यावेळेस दुर्बीण असली तर फार दूरचे पक्षी आपल्याला ओळखू येतात. त्यानंतर सोबत एक फील्ड गाईड असावी. सालीम अली सरांचं फील्ड गाईड आहे, भारत के पक्षी आहे. नंतर बरेच आहे, मारुती चितमपल्ली सरांचं पक्षी कोश आहे. हे फार मोठे मोठे पुस्तक आहे. आता छोटे छोटे बुकलेट सुद्धा आहेत की ज्यात आपल्याकडे आढळणारे कॉमन पक्षी एका छोट्या बुकलेट मध्ये सुद्धा अवेलेबल आता मार्केटमध्ये आहे. इतकं मोठं पुस्तक आपण हँडल करू शकत नसतो किंवा फार खर्चिक होत असेल तर शाळांनी हे पुस्तकं विकत घ्यावे आणि विद्यार्थ्यांना तसं सुद्धा होऊ शकतं. पक्षी निरीक्षणाच्या सुरुवातीला आपण सोबत काय काय ठेवायला हवं? तर नोटबुक फार आवश्यक आहे. सध्या ईबर्ड ही खूप सुंदर ऍप आपल्यासाठी उपलब्ध आहे की ज्यामुळे आपण पक्षी निरीक्षणाचा डेटा किंवा नोंदी त्याच्यावर ऑनलाईन आपण ठेवू शकतो. आपला ट्रॅक सुद्धा त्याच्यावर रेकॉर्ड होतो आणि जितके जण आपल्या सोबत आहे तितक्यांना आपण ती एकच चेकलिस्ट सगळ्यांना सेंड करू शकतो, जेणेकरून एकच पक्षी इतरांच्या याच्यात सुद्धा रिपीट होणार नाही. तर ईबर्ड फार सुंदर ऍप आहे. ईबर्ड वरूनच मला असं माहित झालं की मी माझ्या घराजवळ जे पक्षी निरीक्षण करतो तर तिथे 92 प्रकारचे पक्षी मी नोंदवले. कदाचित ईबर्ड वर मी ते नोंद ठेवली नसती तर मला ते कळलं नसतं की मी 92 प्रकारचे पक्षी माझ्या एरियाच्या माझ्या घराच्या परिसरात आहेत म्हणून. त्यानंतर डायरी खूप महत्वाची आहे. डायरी लेखन आपण करायलाच हवं, कारण डिजिटल सोबत जेव्हा आपण जातो त्यासोबतच आपल्याजवळ मॅन्युअली सुद्धा काहीतरी लिखायला हवं. कारण डिजिटल गोष्टी आज आहे उद्या निघून गेल्या किंवा काय होऊ शकतं. पुढच्या पिढीला द्यायचं असेल तर डायरी खूप छान आहे.
आणि आदरणीय मारुती चितमपल्ली सर डायरी लिखाण करायचे, त्यामुळेच त्यांनी जवळजवळ 25च्या वर पुस्तकं डायरी लिखाण करून ठेवल्यामुळे ते लिहू शकले आणि सुंदर पुस्तकं आपल्या सगळ्यांपुढे त्यांनी सादर केलेले आहे. पेन्सिल आणि पेन सोबत ठेवावी, दुर्बीण सोबत ठेवावी, असल्यास कॅमेरा फार उत्तम, असेल तर ठेवावा. परंतु या सगळ्या गोष्टी सांगत असताना बऱ्याच पालकांना असं वाटू शकतं की नाही, पक्षी निरीक्षण फार खर्चिक असेल, कारण आम्ही फोटोत बघतो खूप मोठ्या मोठ्या लेन्स वगैरे घेऊन सगळे जातात, त्यांच्याजवळ ट्रायपॉड असतो, लेन्स असतात, मोठ्या मोठ्या दुर्बीन्स असतात आणि ते 1-2 लाखाचा सगळा खर्च आणि त्यांचा लवाजमा असेल. आणि मग आपण जर आपल्या मुलांसोबत गेलो आणि त्यांनी जर जिद्द केली तर हे द्यावं लागेल किंवा हे खर्चिक आहे. परंतु मी मानतो की पक्षी निरीक्षण काहीच खर्चिक नाही, उलट विनामूल्य मिळणारं जे काही निरीक्षण असेल ते म्हणजे पक्षी निरीक्षण आहे. तर पक्षी निरीक्षणाच्या नोंदी कशा कराव्या? आदरणीय मारुती चितमपल्ली सर व्हिच इज इट हे सूत्र वापरायचे. तर व्हिच इज इटचा डब्ल्यू म्हणजे व्हिच अँड व्हेन, म्हणजे ह्या नोंदी करत असताना ते हे सगळं ह्या तत्वावर किंवा ह्या सूत्रावर त्या नोंदी ठेवायच्या. तर डब्ल्यू म्हणजे व्हिच अँड व्हेन, स्थळ आणि तारीख. एच म्हणजे हॅबिटॅट, निवासस्थान, म्हणजे त्यांचं कुठल्या निवासस्थानात ते राहतात, जंगलात आहे, दाट जंगलात आहे, दलदलीत आहे, कुराणात आहे, जे गवत असेल तिथे आहे, हे सगळं हॅबिटॅट मध्ये येतं. इम्प्रेशन म्हणजे विश्रांती घेतोय की हालचाल करतोय, दुपारची वेळ आहे तर तो झोपून आहे का, कुठल्या झाडावर तो विश्रांती घेतोय, हे सगळं येतं. किंवा हालचाल करतोय तर काय हालचाल करतोय, तो शिकार करतोय की तो काही खातोय, हे सगळं टिपत इम्प्रेशन मध्ये. सी म्हणजे कंपॅरिझन. ही नोंद खूप महत्वाची आहे. म्हणजे आपल्याला जर कॅमेरा नसेल आणि आपण त्याचा फोटो घेऊन ठेवलेला नसेल तर अशा वेळेस कंपॅरिझन करून ठेवलेलं फार महत्वाचं आहे. जसं लोक काही टायगरचे पगमार्क किंवा इतर प्राण्यांचे जर ठसे बघत असेल तर एक पेन ठेवतात, त्या पेनावरून मग ते पेनाच्या बाजूला ते ठेवून फोटो घेतात, म्हणजे त्याहून त्यांना कळतं की या पेनाच्या तुलनेत ही वस्तू किती मोठी असेल. त्यासाठी कंपॅरिझन फार महत्वाचं आहे. म्हणजे तो पक्षी चिमणीपेक्षा छोटा होता, चिमणीपेक्षा मोठा होता, मैना होती, कावळा होता, काय होता, याच्या सोबत ती तुलना आपल्याला करता येते की कावळ्यापेक्षा लहान, मैनेपेक्षा थोडा मोठा. मग हॅबिट काय, सवयी काय, त्या पक्षाच्या काय सवयी असतील त्या नोंदी आपल्याला घ्याव्या लागतात. नंतर इज म्हणजे आयडेंटिफिकेशन. आयडेंटिफिकेशन विशेष चिन्ह, अंगावर त्याच्या पट्ट्या आहेत का, रेघा आहेत का, ठिपके आहेत, हे सगळं आपण लक्षात ठेवायचं आणि लगेच टिपल करायची किंवा थोड्या वेळाने करून ठेवायची. मग साऊंड कसा, पक्ष्यांचा आवाज ऐका, शक्यतो शब्दांकित करा. आता साऊंडची गोष्ट सांगतो. मी रोज नियमित कोर्टात गेलो की एक चक्कर कोर्टानं मारतो, जिथे जॉब करतो तिथे एक चक्कर पक्षी निरीक्षणासाठी मी देतो. आणि असंच मी सवयीनुसार गेलो आणि मी डावीकडे वळणार होतो, परंतु मला उजवीकडे नवीनच आवाज ऐकू आला. तर मी पक्षी निरीक्षणाला डावीकडे न जाता उजवीकडे गेलो, कारण माझ्या कानात त्याचा आवाज आला. मी म्हटलं की हा वेगळा पक्षी असू शकतो, कारण असा आवाज मी आजपर्यंत ऐकलेला नाही. आणि जेव्हा मी गेलो तर मला एक ड्रोंगो सारखा काळा काळा पक्षी दिसला, परंतु आवाज त्या पक्ष्यांच्या जवळूनच येत होता. आणि मी कन्फ्युज होतो की हा ड्रोंगोच आहे, परंतु याच्या मागे कुठेतरी दडलेला दुसरा पक्षी आहे जो असा आवाज काढतोय. मग मी खूप, कारण ऑफिसला जातोय तर आपण दुर्बीण कॅमेरा वगैरे काही घेऊन जात नाही, आपण सहज ऑफिसला चाललो. तर त्यावेळेस मग बघताना मी खूप बारकाईने जेव्हा बघितलं तर त्याची चोच ड्रोंगोपेक्षा थोडी मोठी वाटली आणि वेगळी दिसली. तर मला वाटलं की नाही, हा वेगळा काहीतरी पक्षी असेल. मग मी माझ्या मोबाईलमध्ये त्याचा आवाज रेकॉर्ड केला आणि आवाज रेकॉर्ड केल्यावर मग काही वेळाने तो उडून गेला. त्या आवाजावरनं मी काही वेबसाईटवर बघितलं तर तो हॉट टेल ड्रोंगो होता, म्हणजे दुभंगलेल्या हॉट टेल ड्रोंगो कुकू, दुभंगलेल्या शेपटीचा तो कुकू होता. तर नंतर लगेच सुट्टी आली तिसऱ्या दिवशी आणि मी पक्षी निरीक्षणाला गेलो. योगायोग असा, मला खूप गुरूर होती की त्या पक्षाला फोटो आपल्याला मिळाला नाही,
आणि मग पांढऱ्या मोठणीचं जंगल आहे, म्हणजे हा पक्षी मला जिथे दिसला तिथून जवळजवळ 50 किलोमीटर असेल ते, आणि मी तिथून येत असताना मला तोच आवाज पुन्हा माझ्या डाव्या हातावर बसलेल्या एका तारावर तो पक्षी बसून होता आणि दिसला. आणि मग मी कॅमेरा होता माझ्याजवळ, मी त्याचा फोटो टिपला आणि आयडेंटिफिकेशन झालं की हा फॉर्ट्रेट डोंगो कुकू आहे म्हणून. तर अशा नोंदी ठेवल्यामुळे आपल्याला पक्ष्यांचं आयडेंटिफिकेशन छान पद्धतीने भेटू शकतं. नंतर पक्ष्याची शेपूट कशी आहे, त्या शेपटीचा आकार कसा आहे, लांब आहे की आखूड आहे, त्याची रचना कशी आहे. आता आपण व्हिच इज इट जे बघितलं त्याच आपण थोडं सविस्तर बघू की पक्ष्याचा आकार मी तुम्हाला सांगितलं होतं की चिमणीपेक्षा मोठा, छोटा, कावळ्यापेक्षा मोठा, छोटा, मैन्यापेक्षा लहान आहे की मोठा आहे, घारपेक्षा मोठा आहे की लहान आहे, ह्या नोंदी आपण ह्या पद्धतीने करून ठेवू शकतो. मग शारीरिक निरीक्षण करत असताना त्याचा आकार कसा होता, शेप कसा होता त्या पक्षीचा. बरेच पक्षी एकाच आकाराचे असतात, परंतु माणसं जसे कोणता माणूस सळपातळ असेल, कोणता लठ्ठ असतो, कोणता अतिच लठ्ठ असतो, त्या पद्धतीची पक्ष्यांची जडणघडण वेगवेगळी झालेली असते. तर ते निरीक्षण टिपून ठेवणं फार गरजेचं आहे. तर उंची आणि सळपातळपणा, जसा बगळा आणि क्रेन आहे तो उंच खूप आहे परंतु सळपातळ असतो. जाडसर आणि लठ्ठ मध्ये इतर पक्षी आहेत जे खूपच असे गुडगुडीत असतात, म्हणजे फार असे हेल्दी दिसतात आणि गोल चेहऱ्यासारखे ते आपल्याला दिसतात. नंतर गुळगुळीत म्हटलं तर कोतवाल पक्षी आहे. त्यानंतर त्यांचे रंग कसे होते हे सगळे टिपण ठेवताना ह्या गोष्टी जर लक्षात राहिल्या, सुरुवातीला आपल्याला कदाचित हे फार अवघड वाटू शकेल, परंतु एक वेळा सराव झाला की हे खूप सोपे होऊन जातं. आता मी सांगताना तुम्हाला कळताना थोडं अवघड होत असेल, परंतु हे नियमित पक्षी निरीक्षण करत असताना आपल्याला त्याचा सराव झाला की हे सगळं सोपं होतं. तर पक्ष्याचा रंग कसा, हिरवा होता की पांढरा होता, मग तो एक रंगी होता तर कसा होता, दोन रंगी असेल, तीन रंगी असेल, जसा दोन रंगी इथे आपण बघत आहे ओरिएंटल मॅकचा रॉबिन दिसत आहे, बहुरंगी असेल तर तो मग नवरंग होता की काय. शारीरिक निरीक्षण फार महत्वाचे आहे. शारीरिक निरीक्षण मध्ये त्याला रेषा आहे की ठिपके आहे की भुवई त्याची रंगीत आहे, हे सगळं आपल्याला शारीरिक निरीक्षणात कळतं आणि ते आपण मांडून ठेवलेलं फार गरजेचं आहे. हा जो फोटो दिसतोय आपल्याला तो ओलिव्ह फिपिकचा आहे आणि हा कोर्टाच्या मागील भागात मी पक्षी निरीक्षणाला गेलेलो तेव्हा हा पक्षी मला आयडेंटिफाय झाला आणि आपल्या पक्षी सूचीमध्ये पक्ष्याची भर पडली. शारीरिक निरीक्षणामध्ये त्याचे गुणधर्म काय, त्याला तुरा होता का, तर तुरा असेल तर कसा होता, कल्ले होते का, चोचावर काही केस होते का, ह्या पद्धतीचे आपण बारीक बारीक टिपण ठेवणं फार गरजेचं आहे. मग चोच कशी, जाड होती, चोचीचा रंग कसा होता, त्याची जडणघडण कशी होती. तर वेगवेगळे खाद्य मिळवण्यासाठी पक्ष्यांच्या चोचीची रचना झालेली आहे. ही आपण पहिल्या व्याख्यानात अतिशय सविस्तर याच्यावर आपलं सेशन झालेलं आहे. डोळे कसे होते, जयंत वडतकर सरांच्या व्याख्यानात त्या दिवशी झालं की घुबडाचे डोळे फार मोठे मोठे असतात आणि पुढील बाजूला असतात. तर डोळे कसे होते, मोठे होते, लहान होते, डोळ्यांच्या भोवती रिंग होती का, हा लिटिल लिंक फ्लोअर दिसतोय आपल्याला, अत्यंत लहान पक्षी, त्याच्या डोळ्याच्या बाजूला पिवळ्या रंगाची रिंग आहे. परंतु घुबडाच्या डोळ्यात जर आपण बघत असाल तर तिथे पिवळी रिंग दिसते, परंतु ती पिवळी रिंग त्याचे डोळेच आहे, तिथे रिंग नाही. घुबडाला स्पॉटेड ओव्हल आहे त्याला रिंग नाही, परंतु लिटिल लिंक फ्लोअरचा डोळा काळा आहे परंतु त्याला एक रिंग आहे पिवळ्या रंगाची. पाय कसे होते पक्ष्यांचे, त्या पायाची लांबी किती होती, आकार काय होता, रंग काय होता. मध्यभागी असलेले ते लांब जे पाय आपल्याला दिसतात आहेत ते पाय आहेत पिजन टेल जटाळा पक्ष्याचे, म्हणजे त्याला आपण कमळ पक्षी म्हणतो.
तर कमळ पक्ष्याचे पाय इतके लांब का, तर तो कमळाच्या पानावर चालून त्याचं बॅलन्स वगैरे व्हायला पाहिजे म्हणून त्याचे पाय कदाचित तितके लांब असावे. काही पक्ष्यांना पाण्यात पोहावं लागतं तर त्यांचे पाय तसे असतात. काही पक्ष्यांना भक्ष्य पकडावं लागतं तर त्यांचे पाय तसे तसे विकसित झालेले आहेत. तर ते निरीक्षण सुद्धा फार महत्वाचं आहे आणि ते टिप्पण करणं आपल्याला आवश्यक आहे. नंतर मी मगाशीच म्हटलं की शेपटी कशी होती, लांब होती, आखूड होती, रंगत आहे. आता इथे दोन पक्षी आहेत, एक रोकोस्ट्रीपा आहे आणि हा स्वर्गीय नर्तक जो म्हणतो आपण तो पक्षी आहे. दोघांच्याही शेपट्या लांब दिसतात आहे, परंतु एकाची शेपटी दुभंगलेल्यासारखी दोन तुरे निघाल्यासारखी दिसते आणि ट्रिपाची शेपटी सरळ लांब आहे. तर ह्या छोट्या छोट्या नोंदी सुद्धा आपल्याला करणं फार गरजेचं आहे. नंतर पंख, वेगवेगळे खाद्य मिळवण्यासाठी उडतानाच्या हालचाली अनुरूप अशा पंखांच्या रचना झालेल्या आहेत. म्हणजे शिकारी पक्षी असतील तर त्याचे पंख वेगळे असतात. ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या त्यांनी स्वतःमध्ये विकास करून घेतलेला आहे. नंतर आपण अधिवास बघू की कसा असतो. सध्या सगळ्यात जास्ती पक्षी जर कुठे आपल्याला एका ठिकाणी पाहायला मिळत असेल तर ते पाणथळीचा अधिवास असतो. पाणथळीच्या अधिवासात काय होतं की खूप जणांना पाणथळीवर तर जातात की सर तुम्ही तर सांगितलेलं की तिथे फार पक्षी आलेले आहेत आणि आम्ही जाऊन आलो या संडेला, आम्हाला पक्षीच मिळाले नाही. तर ते असं काय होतं की हे आपण कुठेही अभ्यास न करता किंवा कुठे तज्ञ व्यक्ती सोबत न घेऊन जाता गेलं की तसं होऊ शकतं. पाणथळीत बॅकवॉटर जो असतो तो पक्ष्यांसाठी फार उपयुक्त असतो आणि बॅकवॉटरवर वेगवेगळ्या सूक्ष्म अधिवास तयार झालेले असतात वेगवेगळ्या टप्प्यात. म्हणजे पहिले गवत असतं, मग एक पठार लागतं गवतासारखं, त्यानंतर थोडा चिखल लागतो, मग हळूहळू पाणी सुरू होतं, थोडं शेवाळ्याचं पाणी असतं, मग थोडा पाय डुबेल पक्ष्यांचं असं असतं आणि असं करत हळूहळू पाण्याची पातळी वाढत जाते आणि त्या पातळीनुसार पक्ष्यांनी स्वतःला वेगवेगळं स्वतःमध्ये विकास करून घेतलेला आहे. कदाचित खाद्यामध्ये कुठे कॉम्पिटिशन न व्हावी म्हणून सुद्धा पक्ष्यांनी स्वतःला त्या पद्धतीने वाटून घेतलेलं असावं. आणि बरेच जण नौके जाणारे तलावाच्या बांधावर जातात, म्हणजे जिथे पाणी अडवलेलं आहे तिकडे जातात. यांना म्हणजे खूप जणांना असं वाटतं की बदक तर आहे आणि बदक खोल पाण्यात पोहत असणार मग आपण जाऊ. तर जिथे पाणी अडवलं त्या भागात फार खोल पाणी असतं आणि खोल पाण्यामध्ये फार जास्ती पक्षी तुम्हाला दिसू शकत नाही, कारण खोल पाण्यामध्ये आपली उपजीविका करणारे पक्षी वेगळे असतात. परंतु बॅकवॉटरला आपल्याला हे दिसत आहे इतके वेगवेगळ्या पद्धतीचे अधिवासानुरूप पक्षी आपल्याला दिसतात. बॅकवॉटरची मी एक छोटीशी गोष्ट सांगेन की आमच्या वर्धेच्या सगळ्यात जवळ असलेला दिग्रस तलाव आहे. हा तलाव योगायोगाने माझ्या शेतीला लागून आहे, त्यामुळे बरेच वेळा माझं त्या तलावावर जाणं होतं. आणि वर्धा जिल्ह्याच्या पक्षी सूची जे 303, 304 पक्षी आपल्याला दिसतात त्यातले 50च्या जवळ पक्ष्यांची भर ह्या एकट्या दिग्रस तलावाने आपल्याला दिलेली आहे. हा तलाव तसा तर फार छोटा होता, परंतु तिथे पक्ष्यांची विविधता खूप होती. पक्ष्यांची संख्या कमी होती, विविधता खूप होती. नियमित आम्हाला ब्ल्यू थ्रोट तिथे दिसायचा, म्हणजे मी स्वतः 2015 पासून तिथे ब्ल्यू थ्रोट बघितलेला. ग्रे हेडेड लॅकबिल जी वर्धेत फार थोडक्या ठिकाणी दिसते ती तिथे नियमित 2015 पासून यायची. बाहेरचे आमचं पक्षी निरीक्षण होतं आणि 15लाच माझ्या मते आर्किटेक्ट रवींद्र पाटील सरांना ती पहिले दिसले आणि नियमित ती तिथे यायची. असं होत असतानाच मागल्या वर्षी समृद्धी हायवे त्या तलावाच्या शेजारनं गेला आणि समृद्धी हायवे गेल्यावर तिथल्या सगळ्या मुरुम आणि त्या सगळ्या खनिज संपत्तीवर त्यांची नजर आली आणि साहजिकच
तिथल्या धरणाचे जे कोणी सांभाळ करणारे होतं पॅनल, त्यांनाही वाटलं की हे जर इथून उत्खनन करून देतील तर आपल्या तलावाचं जलसाठा वाढेल. आणि तो जलसाठा वाढवण्याच्या गडबडीत त्यांनी तलावाचं संपूर्ण बॅकवॉटर खोदून नेलं. म्हणजे तलावाच्या पायवर जात असताना जेवढं पाणी असतं तेवढं आता त्या तलावात सगळीकडे समान पाणी आहे. आपण कल्पना करा की स्विमिंग टँक जसा असतो, गेल्याबरोबर अशी उडी मारली की 5 फुटाचं पाणी लागेल आणि मस्त पोहायचं. स्विमिंग टँक साठी कल्पना माझ्या मते शासन दरबारी पाणवठ्यांच्या बाबतीत किंवा पाणथळ्यांच्या बाबतीत असावी. कदाचित त्यांना वाटत असावं की स्विमिंग टँक सारखा जर मोठा जलाशय झाला आणि खूप खोल जलाशय झाला तर पक्ष्यांसाठी खूप उत्कृष्ट अधिवास आहे. परंतु आणि तसंच वाटत असावं म्हणून त्यांनी मागच्या 2 वर्षापासून एक योजना आणली. ती म्हणजे ती योजना होती गाळ मुक्त तलाव आणि गाळयुक्त शिवार. म्हणजे तलावातून गाळ काढायचा आणि शिवारात नेऊन टाकायचा. म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतः खर्च करायचा, त्या तलावातला वाटेल तेवढा गाळ काढायचा आणि तो आपल्या शेतात नेऊन टाकायचा. परंतु कित्येक शेकडो वर्ष लागले तो गाळ त्या तलावात यायला. आणि तो गाळ आल्यामुळे तिथे बॅकवॉटरला एक सुंदर अधिवास तयार झालेला. तो अधिवास यांनी शासन दरबारी एक छोटीशी परिपत्रक काढून इतक्या वर्षाची संपूर्ण अधिवास संपूर्ण यांनी काय म्हणतो आपण उद्ध्वस्त एक प्रकारे झाला. आणि कुठेतरी एक टायगर मरण पावला तर खूप मोठी बातमी होते. परंतु अधिवास संपूर्ण महाराष्ट्रात कदाचित असं झालं असावं, विदर्भात तर झालं. आमचे तलाव तर पूर्ण गाळ मुक्त तलाव आणि गाळयुक्त शिवार असं ते झालं. आणि मला असं वाटतं की शेतकऱ्यांकडे तो गाळ फार कमी गेलेला आणि इतर खनिज माफिये जे आहेत त्यांनी त्या गाळावर मोफत हात साफ केला असावा, असू शकतो. त्यामुळे ह्या वर्षी दिग्रस तलाव जो बहारच्या सगळ्यात आवडीचा तलाव होता, हॉटस्पॉट म्हणू आम्ही, आणि फार जवळ होता, तो तलाव पूर्ण नष्ट झाला. म्हणजे तिथला सगळा गाळ गेला, तिथे स्विमिंग टँक तयार झाला. त्यामुळे तो तलाव आता किती वर्षांनी पुन्हा रिक्रिएट कसा होईल हे तर म्हणजे काळच झाले. त्यामुळे तिथे येणारे नियमित येणारं जे ग्रे हेडेड लॅपलिंग होती ती तर या मागील वर्षापासून मला दिसली नाही. कदाचित इतर पक्षी मित्रांना दिसली असेल, परंतु मला ती लॅपलिंग तिथे दिसली नाही. मग मी ते उत्खनन सुरू असताना त्यांच्या काही अधिकाऱ्यांना भेटलो. त्यांना मी समजावून सांगितलं आणि दिवस रात्र ते सगळं उत्खनन सुरू होतं. मोठमोठ्या पोकलंडी उत्खनन सुरू होतं. आणि पोकलंडला आपल्याला माहित आहे की किती जाड चैन असते आणि ती चैन त्या संपूर्ण बॅकवॉटरवर चालत होती. त्यावेळेस तिथे धाविक पक्ष्यांचे पिल्ले होते. माझ्याजवळ काही असे फोटो आहेत की ज्यात तुम्हाला दिसेल की एक पोकलंड चालत आहे, एक खूप मोठा ट्रेलर चालत आहे आणि धाविक पक्ष्याचा पिल्लू खूप जीवाच्या आकांताने धावतो आहे. त्याचं नावच धाविक आहे. तो धावत आहे, परंतु तो काही चांगल्या गोष्टीसाठी धावत नव्हता, तो जीव वाचण्यासाठी धावत होता. त्याच्यापेक्षा लहान असलेलं पिल्लू तर मला दिसलंच नाही. पहिले दिसलं, नंतर ते कुठे गेलं कळलं नाही. बऱ्याच पक्ष्यांचे अंडे जमिनीवर असतात, बच्चू असतात आणि ते जमिनीत स्वतःला लपवून घेतात. परंतु भले मोठे ट्रक आणि पोकलँड चालत असेल तर ते सगळं उद्ध्वस्त होऊन जातं. त्याच्याच बाजूला एक शेत होतं आणि त्या शेतात एका टिटवीने अंडे घातले होते. ते सुद्धा ती पूर्ण एक स्टोरी माझ्याजवळ वेगळी आहे. ते मला दिसले नाही फोटो म्हणून मी आज टाकू शकलो नाही. तर टिटवीने 2 अंडे दिले. तिथल्या शेतकऱ्यांनी ती शेती पेरायसाठी तयार केली. तर शेतकऱ्यांनी तितकी जागा सोडून दिली. म्हणजे सगळीकडे त्यांनी जमीन तयार केली, परंतु जिथे अंडे होते तितकी जागा सोडून दिली. आणि मी 3ऱ्या दिवशी आलो तर ते अंड्यातून बच्चू निघाले आणि नंतर 4थ्या दिवशी आलो तर ती सुंदर त्या शेताला सोडून पण गेली बच्चूला घेऊन. म्हणजे शेतकरी हे करू शकतो, उलट त्याचे तिथे 4 झाडं कमी लागले, त्याचं तिथे नुकसान झालं, परंतु तो निसर्गासाठी काहीही करू शकतो.
एक छोटस उदाहरण द्यायचं झालं तर आपण असं म्हणतो की शेतकऱ्यांना पोपटांचा खूप त्रास आहे, परंतु त्यांना विचारलं तर ते म्हणतात की निसर्गाचा एक 2-5% भाग असतो तो त्यांना मिळतोच, तो त्यांना द्यावा लागतो. आणि त्या पोपटावर ते राग न करतात, त्याच पोपटांना ते बंदिवासात पाळतात, लाड करतात. इतकं परस्पर सहजीवन शेतकरी आणि पक्ष्याचं आहे. परंतु तेच शेतकरी किंवा आपण मग शहरीकरणात शहरात येतो आणि ते सगळं सहजीवन विसरून जातो आणि आपली नाळ त्यांच्यासोबत तुटून जाते. तर तीच नाळ जुळण्यासाठी पक्षी निरीक्षण हा एक खूप चांगलं माध्यम आहे. हा माळरान आहे. माळरानावर धावित पक्षी असतो. आता मी तुम्हाला जी धावित पक्ष्याची गोष्ट सांगितली ते ह्याच पक्ष्यांची आहे आणि हे संकटग्रस्त पक्षी आहेत किंवा फार दुर्मिळ झालेले आहे, ते आता दिसत नाही. हा जंगल आच्छादित अधिवास आहे. पक्षी निरीक्षणाला जाताना काय करावं तर ऋतुमानानुसार कपडे घालावे, भडक कपडे परिधान करणे टाळावे, अधिवासानुरूप कपडे परिधान करावे, पिण्याचे पाणी सोबत घ्यावे, वेळ लागत असल्यास खाद्यपदार्थ सोबत ठेवावे, बूट घालावे, शक्यतो टोपी घालावी. एकंदरीतच काय तर स्वतःच्या शरीराला पूर्ण आच्छादित करावे जेणेकरून आपल्या शरीराचं पहिले प्रोटेक्शन होईल. जंगल भागात जात असताना एकटे जाऊ नका, तज्ञांना सोबत घ्या, जाण्याचा मार्ग लक्षात ठेवा. ह्या सगळे छोटे छोटे टिप्स आहे. याच्या व्यतिरिक्तही काही सहज येणाऱ्या गोष्टी असतात ज्या आपण असं इथे लिहिलं नाही म्हणून मी तसं करणार नाही असं नसतं. ते मानव जातीला सगळं कळत असतं की आपण कसं वागलं पाहिजे आणि कसं राहिलं पाहिजे. पक्षी निरीक्षण करताना काय टाळावे? मोठ्याने आवाज करू नये, पक्ष्यांच्या दिनचर्येत व्यत्यय येईल असे कृत्य करू नये, प्रदूषण करू नये. म्हणजे बाहेर तर्फे आम्ही सगळे जात असतो तर आम्ही खाल्लेलं एकही रॅपर पॅकेट आजपर्यंत आमच्यातर्फे कधीही बाहेर आम्ही टाकलेलं नाही. ते आम्ही बॅग मध्ये परत आणतो आणि डस्टबिन जिथे घरी किंवा शहरात आल्यावर ते योग्य ठिकाणी आम्ही त्याची विल्हेवाट लावतो. घरट्यांच्या जवळ जाऊ नये, त्यांचे फोटो काढू नये, लहान पिल्लांना हाताळू नये आणि जोखीम टाळावी. जसं खोल पाण्याजवळ जाऊ नये, उंचावून डोकावू नये. आज जो पक्षी आपल्याला कदाचित दिसला नाही तो नंतरही दिसेल, परंतु ती जोखीम आपण घेऊ नये. आपण पक्षी म्हणजे काय या सत्रात आपण बघत आलो आहोत. पक्षी निरीक्षण कसं करावे, काय टाळावे, त्याच्या नोंदी कशा घ्याव्या हे सगळे बघितलं. हे बघत येत असताना मग आपल्याला पक्ष्यांच्या काही समस्या दिसतात. त्या समस्या कुठल्या तर मग हे माळरान आहे. ह्या माळरानाच्या प्रदेशात असंख्य येलो व्हाईट लॅफ्टिंग आणि कोळसर पक्षी आहेत, म्हणजे धावित पक्षी. हा माळरान कुणीतरी वर्धेतून अंडे किंवा खराब अंडे झालेले सगळे तिकडे नेऊन टाकतात. त्यामुळे काय झालं की शहरातले सगळे कुत्रे तिथे जमा झालेले आहेत. आणि मग कुत्रे फक्त अंडे खातात का ते फेकलेले किंवा कचरा खातात का तर नाही. त्यांना वास घेण्याची खूप चांगली क्षमता निसर्गाने दिलेली आहे. तर या संपूर्ण माळरानावर टिटवीचे धावित पक्ष्याने खाली असलेले अंडे पिल्ले हे कुत्रे सगळे नष्ट करतात. इतकंच काय तर पिपीट पक्षी, नाग पक्षी सगळे त्या माळरानावर असतात आणि त्यांचा अधिवास एक प्रकारे हे मोकाट सगळे कुत्रे नष्ट करत असतात. नंतर दुसरा तो फोटो आपल्याला दिसत आहे की बार हेडेड आहे आणि त्यांच्या मागे ट्रॅक्टर दिसत आहे. तर तो ट्रॅक्टर काय आहे तर संपूर्ण खनिज तिथलं खोटून घेत आहे. आता बार हेडेड पक्षी कितीतरी दुरून तिथे आलेले असतात. ह्या आशेने नियमित त्या तलावावर येत असतात की तिथे आपल्यासाठी फार उपयुक्त असं अधिवास आहे. परंतु ते या हिवाळा संपल्यावर समजा गेले परत आणि मग उन्हाळ्यात सगळं हे ट्रॅक्टरने उत्खनन झालं की त्यांचं बॅकवॉटर जे त्यांचं ग्राउंड आहे खाद्याचं ते सगळं उन्हाळ्यामध्ये खोदून दिलं जातं. आणि हजारो किलोमीटर दुरून जर समजा आपल्याकडे कुठला पाहुणा येत असेल तर आपण त्याची खातिरदारी करतो, त्याच्यासाठी सगळं व्यवस्थित ठेवतो. तसाच हा पक्षी मी पाहुणा म्हणणार नाही, परंतु हा स्थलांतर करून स्वतःच्याच
पिढ्यानं पिढ्या येणाऱ्या ठिकाणी स्वतःच्या घरी तो येतोय, परंतु तिथे सगळं खोदून त्याचं जे खाद्य असतं किंवा त्याचं घरच एक प्रकारे उद्ध्वस्त झालेलं त्याला दिसतं. तर ही सगळी ऱ्हासाची कारणे आहेत. नंतर वल्व आहे. वल्व्यामुळे सगळं पक्षी विश्व तिथलं त्या जंगलातलं भाजून निघतं, भरडून निघतं. हा फोटो जो दिसत आहे हा फार परस्पर विरोधी फोटो आहे. मी थोडं फास्ट घेईल कारण आता वेळ फार होतोय. तर जंगलाच्या आतमधला भाग आहे तिथे जे धरणामध्ये झाडं असतात, तर आजकाल मोठ्या प्रमाणात फिशिंगचे ठेके दिल्या जातात. पहिले परंपरागत मच्छी व्यवसाय चालायचा, आता ठेकेदार मोठ्या प्रमाणात येतात आणि जे परंपरागत मच्छी व्यवसाय करणारे होते ते आता मजूर झाले. तर मग त्यांचे वेगवेगळे बारीक जाळे आले, नायलॉनचे जाळे आले पारदर्शक, ते सगळे या झाडांमध्ये आवडतात. तर ते उन्हाळ्यात तलाव आटल्यावर ते झाडं गवऱ्या लावून खाली पेटवतात आणि ते झाडं पाडतात आणि पाडून तलावाच्या मधात सगळं क्लीन करतात, स्विमिंग टँक सारखं क्लीन करतात. परंतु पक्ष्यांना तलावाच्या मधात एक सुरक्षित आसरा, जसं मी म्हटलं की काठावर कुत्रे येतात, सगळं उद्ध्वस्त करतात, त्या पद्धतीचे बरेच धोके त्यांना असतात. तर सुरक्षित आसरा त्यांना लागतो. हा इन्साइट मध्ये जो फोटो दिसत आहे आपल्याला, तो किशोर रेठे सरांनी आजच फेसबुकवर टाकलेला. तो मी मुद्दाम घेतला की तलावाच्या मधात जर अशी झाडं असेल तर पक्ष्यांसाठी ते किती उपयुक्त आहे. म्हणजे मी तर म्हणेल असे झाडं आता आपण उन्हाळ्यात उभे केले पाहिजे तलावात, जे नष्ट करणं चालू आहे सगळीकडे. नंतर गायपेरा खूप मोठा विषय आहे. आपण जेव्हा पक्षी निरीक्षणाला जातो तर मी म्हटलं की बॅकवॉटरवर सगळे पक्षी मोठ्या संख्येने येतात आणि बऱ्याच ठिकाणी जसं जसं पाणी उतरायला लागतं तसं तसं तिथे शेती केली जाते. तिथे लाईन नसली तर डिझेल पंप येतात, मोठमोठ्याने आवाज होतो, ते सगळं शेती ओढल्या जाते आणि दिवस आणि रात्र हे तिथे मुक्कामी असतात. यांच्यासोबत कुत्रे येतात सुरक्षिततेसाठी आणि मग वन्य प्राणी सुद्धा बॅकवॉटरवरूनच येणार, ते की पुढून भिंतीवरून येणार तर ते पळू शकतात आणि वन्य प्राण्याचे नैसर्गिक मार्ग हे मागून असतात. तर बॅकवॉटरवर मग हे सगळे अडथळे आले की वन्य प्राणी मग शहराकडे पाणी पिण्याकरता वळतात, जिथे मानव वन्यजीव संघर्ष आपल्याला दिसतो. आणि पक्षी इकडे सगळे निवाऱ्यासाठी रात्रीला असतात, तर मग पक्ष्यांच्या शिकारी चालतात किंवा फटाके फोडून ते सगळं 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 बॅकवॉटर डिस्टर्ब केलं जातं. ही खूप मोठी समस्या आपल्याला आहे. आणि ते जिथे चरायला येतात तिथे मग धनधान्य लागतं आणि मग त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कीटकनाशक फवारली जातात. त्याच्यातून पक्ष्यांना खूप धोका आहे. तेच पाणी पाझरून मग त्या तलावात येतं आणि ते मग फिल्टरेशननी आपल्याकडे येतं. तर हे सगळं पाणी दूषित करण्याचं दूषित सुद्धा होतं. तर हे पक्षी निरीक्षणातून आपल्याला लक्षात येऊ शकतं. नंतर नायलॉनचे मंजे आहेत. ते एक कबूतर बघा की ते अटकलेलं आहे आणि मरण पावलं. त्या दोन चिमण्या मेलेल्या दिसतात. त्या एका दिवशी चिमण्यांनी पंख्याच्या बाजूला घरटं केलं होतं आणि एका दिवशी त्या दोन्ही चिमण्या पंख्यात येऊन मरण पावल्या. कारण जेव्हा बच्चू निघतात तेव्हा चिमण्या मोठ्या संख्येने ते बच्चू खायला मागतं आणि त्यांच्या जीवांच्या आकांताने ते सगळं खायला अन्न नेणं भरवणं सुरू असतं. त्याच्यात त्या मरण पावल्या. एक चिमणी आहे साधा मजबूत दोरा आहे, त्याच्यातच तिला फाशी लागून बिचारी मरण पावली. तर आपण आपल्या मुलांना सुद्धा सांगू शकतो की बाबांनो, आपण जे आपल्या मजेसाठी खेळ खेळतो त्याचे हे दुष्परिणाम कसे इतर पक्षी प्राण्यांना सोसावे लागतात. एक मैना आहे जी मी सुरुवातीलाच दाखवलं की तिच्या पायात दोरा फसलेला आहे. हे पाणपक्षी आहे. मी म्हटलं की नायलॉनची पारदर्शक जी जाळी असते ती सगळी इतरत्र फेकल्या जाते. मानव प्रजातीचं काय स्वभाव झालेला आहे की काम झालं की फेकून द्या आणि ते तिथेच फेका. आणि तुम्ही बघाल की ब्लॅकविंग स्टिल्ट आहे, शेकाट्या पक्षी आहे, त्याचा एकाचा तर एकदम इथनं पाय तुटलेला आहे, दुसऱ्याचा पाय खाली दोरी आवळल्यामुळे गँग्रीन झालं आणि ते बोट सगळे त्याचे गळून पळालेले आहे. त्याच्याच खाली एक व्हाईट ब्लड बुलबुलचा बच्चू आहे, तो आपल्याला दिसत असेल. तो मी पुढे झूम करून मोठी इमेज दिलेली आहे. म्हणजे एकाच इमेज मध्ये आपल्याला 3 पक्षी ह्या नायलॉनच्या जाळीने अपंग आयुष्यभरासाठी झालेले दाखवतो. नंतर उलिनेक स्टॉर्क आहे जो अत्यंत दुर्मिळ यादीत जात आहे.
त्याचा सुद्धा पाय मोडलेला आपल्याला दिसतो. तर मग काय केलं पाहिजे? जसं संवर्धनासाठी काय करता येईल, तर बहारतर्फे आम्ही दरवेळेस हिवाळ्यात पक्षी निरीक्षण आणि पक्षी निरीक्षणासोबतच मधामधात किंवा उन्हाळ्यामध्ये तलाव स्वच्छता अभियान राबवतो. कारण तलावात पाणपक्षीच नाही तर संपूर्ण अधिवासातले पक्षी तहान भागवण्यासाठी सुद्धा तलावात येत असतात. तर ह्या पद्धतीचे आम्ही संवर्धनात्मक उपाययोजना करतो. नंतर सभोवतालच्या पक्ष्यांना आपल्याला निमंत्रित करण्याकरता हे झाड लावता येईल. जसं पळस आहे, पांगळा आहे, हे सगळे झाडं आपल्याला आपल्या भागात लावता येईल वृक्षारोपण करून, जेणेकरून उन्हाळ्यामध्ये हे सगळे फुलं फुलणारी आहे आणि पक्ष्यांना ते मिळेल. त्यानंतर मी वरती शेवग्याच्या शेंगा दाखवल्या आहेत. आमच्या घरापुढे एक शेवग्याचं झाड आहे, त्याला भरपूर शेंगा लागतात आणि ह्या गळून पडतात. तर ह्या शेंगा मी ज्या वेचल्या आहेत त्या सिमेंट रोडवर पडलेल्या वेचलेल्या आहेत. मला असं वाटलं की मातीत पडलेल्या शेंगा पावसाळ्यात स्वतः रुजतील आणि ते रोपं आपण मग इतरत्र लावू, परंतु रोडवरच्या शेंगा वाहनं जळून सगळे चुराडा होतील म्हणून आपण त्या शेंगा उचलल्या. आणि पक्षी निरीक्षणाला जाताना मी भेट म्हणून पक्षी आमच्या निरीक्षकांना दिले. त्यातलीच एक बी आमचे अध्यक्ष वानखेडे सरांनी कुंडीत रुजवली, सुनंदा ताईंनी कुंडीत रुजवली आणि ती मग झाड थोडं मोठं झाल्यावर बहारचे सचिव वीरखेडे सरांच्या घरी आज ते झाड मोठं होऊन बहरलेलं आहे. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा संवर्धनासाठी आपल्याला करता येतील. खाली एक फोटो दिसतोय की बहारचे सगळे अध्यक्ष आहे, सचिव आहे, जयंत वानखेडे आहे, दर्शन आहे, जयंत सबाने आहे, दर्शन आहे. तर आम्ही फुलपाखरू काय म्हणतो निरीक्षणाकरिता गेलेलो तेव्हा बहारच्या सचिव जे गुरुतुल्य आहे माझ्यासाठी, त्यांनी एका फुलक्यात छोटूस कडुनिंबाचं झाड आहे. हे म्हणाले की हे फुलपाखराचं होस्ट ट्री आहे. तर माझ्या मनात काय हे करतात आहे आणि काय इथे कुठे शक्य आहे का हे असं सगळं चालत होतं. परंतु जेव्हा माझ्या आजीनी मडक्यामध्ये हे कडुनिंबाचं झाड आता लावलं होतं की तू वरती राहतो तर तुला पोहे वगैरे खायच्या वेळेस हे झाड कामात येईल. तर माझ्या घरी सुद्धा एक मोठं झाड आहे आणि मग हे जितकं झाड आहे तितकी फांदी जर मी घरच्या खायच्या झाडाची तोडून आणतो आणि इतकुशा झाडावर मग फुलपाखराला किती धाडस की त्याने इतकुशा झाडावर मग 3 अंडे घातले आणि 3 बच्चू त्या 3 अळ्या निघाल्या. तीनातली एक कदाचित कुठल्या पक्षाने खाल्ली असेल, परंतु 2 अळ्या त्यातून निघाल्या. आणि मग मला समजलं की भारतचे जे सचिव आहेत दिलीप वीरखेडे, त्यांनी जे होस्ट ट्री म्हणून बाहेर फुलपाखरू निरीक्षणाच्या वेळेस लावलं होतं वृक्षारोपण करून, त्या इतकुशा झाडाचं किती महत्व आहे. जितकी फांदी आपण तोडून टाकतो त्या फांदीवर 2 फुलपाखरं आज तिथे तयार होतात. आणि हे निसर्ग संवर्धनासाठी किंवा निसर्गासाठी फार मोलाची गोष्ट आहे. कृत्रिम बेट आम्ही असं तयार केलं, दिग्रस तलावावर हे बेट तयार केलं. तर ह्या बेटवर पहिल्याच वर्षी बार हेडेड गीज आणि ग्रे हेडेड लॅम्पिंग आम्हाला दिसली. तर असे बेट सुद्धा आपण तयार करू शकतो जेणेकरून पक्ष्यांना तिथे व्यत्यय येणार नाही आणि प्रजनन किंवा इतर सुरक्षित निवारा मिळेल. हा एक छोटासा फोटो आहे. इथे मी सांगतो की आपण पक्ष्यांना पाणी पाजतो, पक्ष्यांना पात्र ठेवतो. नंतर प्राण्यांसाठी जंगलामध्ये खूप मोठे मोठे पाणवठे केलेले असतात. परंतु जेव्हा आम्ही बाहेरचे डॉक्टर गोपाल पालीवाल सर आहेत त्यांचे सेशन अटेंड केले, त्यांनी आम्हाला सांगितलं मधमाशांचं विश्व कळलं. तर मधमाशाला आम्ही घाबरणारे मधमाशांच्या प्रेमात पडलो, कारण मधमाशांचा खूप मोठा रोल आपल्या निसर्गामध्ये आहे. मग आम्ही जेव्हा घरचं वरचं बांधकाम करत होतो तर तुम्हाला दिसत असेल की आपण आळे करतो सिमेंटला पाणी जमा होऊ द्यायला, तर तिथे मधमाशा यायला लागल्या. आपण सहसा 20-21 दिवस ते आळे ठेवणार होतो. मग 15 दिवसापासून माझ्या मनात हुरूर सुरू झाली की ह्या मधमाशा आता पुढे काय, कारण आपल्या मजूर येणार आणि हे आळे तोडणार. तर मी एक छोटस पात्र केलं आणि त्याच्यात त्यांना शिफ्ट करायचा प्रयत्न केला.
नंतर आपण शेवटच्या चित्रात बघत असाल की त्या सुंदर अशा त्याच्यावर शिफ्ट झाल्या. मग मी एक अजून वेगळं पात्र केलं आणि त्याच्यात त्या डुबणार नाही अशी सुंदर मधमाशासाठी मी पाणवठा तयार केला. जंगलात मी भ्रमंती करत असताना मला काही फॉरेस्टचे जे काही ठिकाण दिसले, तिथे बऱ्याच ठिकाणी कोरड्या झालेल्या पाण्याच्या भांड्यामध्ये हजारो मधमाशा मेलेल्या दिसल्या, कारण जंगलात त्यांना सुद्धा पाणी प्यायला लागत असावं. नंतर सिमेंटचे जे पाणवठे आता सध्या फॉरेस्ट डिपार्टमेंटनी तयार केले, त्यात काही साध्याचे पानं पडलेले असतात. त्या पानावर नवीन पानावर त्या बसून आढळत नाही, परंतु जुने पानं थोडे नरम झालेले असतात आणि पाणी शोषून घेऊ शकतात. त्या पानांवर हजारो मधमाशा आपल्याला दिसतील. परंतु वन विभागातर्फे त्या बशीला स्वच्छ करण्याचं वरिष्ठांनी निर्देश दिलेले असतात, त्यामुळे ते ती बशी स्वच्छ करत असतात आणि मग ते नरम झालेले सगळे पाणी ते बाजूला सारून घेतात. तर मग मधमाशांना पाणी प्यायची पुन्हा अडचण येते आणि ती एक खूप मोठी समस्या मधमाशांसाठी सध्या आहे. याच्यावर सुद्धा विचार व्हायला हवा. हा एक छोटासा पक्षी आहे. हा पाणी प्यायची काय म्हणतो की बंद असलेल्या नळातून एक प्रयत्न करत आहे की पाणी भेटायला हवं, ते भेटत नाही. आजच आमच्या अतुल शर्मा सरांनी हा फोटो टाकलाय की कोरड्या झालेल्या किंवा निष्पन्न अशा झाडावर किती हरियाळ पक्षी बसलेले आहेत. तर मी पुन्हा सांगतो की जे कोरडे झालेले वाळलेले जे पानं किंवा फांद्या असतात, ते सगळं झाड काही सरपण नसतं किंवा ते इंधन नसतं. तर आपण सहसा वाळलेले झाड तोडून टाकतो. परंतु अशा फांद्या पक्ष्यांना सकाळी सकाळी ऊन घेण्यासाठी, शिकारी पक्ष्यांना तिथून टेहाळणी करण्यासाठी आवश्यक असतात. मग आपण निसर्गात इतकं फिरत असतो तर निसर्ग कधी स्वतःजवळ काही ठेवत नाही, तो आपलं देणं परत देतो. असंच पक्षी निरीक्षणाच्या वेळेस 2016 मध्ये मला मे महिन्यात हे फ्लेमिंगो पक्षी मिळाले आणि या फ्लेमिंगो पक्ष्यांनी मला पूर्ण महाराष्ट्रात पोहोचवलं, कारण त्याच्या बातम्या आणि त्याच्या नोंदीमुळे माझ्या बातम्या पूर्ण महाराष्ट्रभर लागल्या. तर मी तेच म्हणतोय की पक्षी निरीक्षण करत असताना आणि संवर्धनात्मक काम करत असताना निसर्ग स्वतःला काहीच ठेवत नाही, तो भरभरून आपल्याला देत असतो. धन्यवाद. मला माझं सेशन इथे संपलं. कोणाला काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकता आणि बहार नेचर फाउंडेशनने मला ही संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद वैभव. आताच आपण बहार नेचर फाउंडेशनचे वैभव देशमुख यांचं व्याख्यान ऐकलं. अतिशय माहितीपूर्ण आणि महत्वाची माहिती वैभवने दिलेली आहे. मी यानंतर आजच्या आपल्या लाईव्ह सेशनला उपस्थित असलेले संजूभाऊ तिगावकर यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि उद्यापासनं किंवा आजपासून सुरू झालेल्या दीपोत्सवाच्या आपल्या सर्वांना मनापासून सदिच्छा देतो. जगावरचं कोरोनाचं सावट लवकरच दूर हो आणि आपणा सर्वांचं जीवन आनंददायी आल्हाददायी हो अशी एक सदिच्छा, अशी एक प्रार्थना या निमित्तानं करतो. खरं म्हणजे मी उपस्थित झालोय ती माझ्यावर एक जबाबदारी वाघ सरांनी सोपवलेली आहे. या व्याख्यानाच्या सुरुवातीलाच अध्यक्ष भाषणात डॉक्टर जयंत वाघ सरांनी निर्मल पक्षीमित्र पुरस्काराचा सूतोवाच केलेला आहे. वाघ सर स्वतः जंगलांवर, वन्यजीवांवर जीवापाड प्रेम करणारं निसर्गप्रेमी व्यक्तिमत्व म्हणून आपल्या सर्वांना सुपरिचित आहे. त्यांची जिंदादिली बहारी नेहमीच अनुभवत असतात. म्हणूनच एका वन्यजीव प्रेमी व्यक्तिमत्वानं दुसऱ्या वन्यजीव प्रेमींसाठी, पक्षी अभ्यासकांसाठी सुरू केलेला हा पुरस्कार मला खरोखरच लाख मोलाचा वाटतो. वाघ सरांनी त्यांच्या आई वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ आणि मातोश्री निर्मलाताई यांच्या नावानं हा पुरस्कार सुरू करत असल्याचं मगाच जाहीर केलं. या पुरस्कारासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत स्वतः डॉक्टर जयंत वाघ,
आर्किटेक्ट श्रीयुत रवींद्र पाटील आणि संजय इंगळे तिगावकर यांचा सहभाग आहे. हा पुरस्कार 5,100 रुपये इतक्या रकमेचा असला तरी सर जसं म्हणाले त्याप्रमाणे पुरस्काराची रक्कम हा दुय्यम भाग आहे. त्यामागची भावना, त्यामागचा जिव्हाळा आणि या क्षेत्रात ज्यांनी काम केलं आहे त्यांच्या कामाची दखल घेणं, त्यांना अप्रिशिएट करणं हे अधिक महत्वाचं आहे. खरं म्हणजे अनेक व्यक्ती कोणत्याही अपेक्षेशिवाय अगदी निस्वार्थपणे काम करत राहतात. त्यांना प्रतिष्ठेची, प्रसिद्धीची किंवा पुरस्काराची अपेक्षा नसते. मात्र त्यांची नोंद समाज सातत्यानं घेत असतो आणि त्याचं प्रतिबिंब, त्या कामाची पोचपावती म्हणजे हा पुरस्कार आहे असं मला वाटतं. निर्मल पक्षी मित्र पुरस्काराची सुरुवात आम्ही आपल्या घरापासूनच करतो आहोत. कदाचित उद्या हा पुरस्कार विदर्भस्तरीय होईल, राज्यस्तरीयही होईल, पण आपल्याच कुटुंबातल्या सदस्यानं आपल्या कार्याचा, आपल्या ज्ञानाचा हा स्तर गाठला असेल, एक छाप आपली, एक ठसा उमटवला असेल, छाप पडली असेल, तर मग या पुरस्काराची सुरुवातच आपण आपल्या जिव्हाळ्यांच्या माणसांपासून का करू नये याबाबत आम्ही चर्चा केली. आणि मला या पहिल्या पुरस्काराची उद्घोषणा करताना खरोखर आनंद होत आहे की या वर्षापासून सुरू झालेल्या या पहिल्याच निर्मल पक्षीमित्र पुरस्काराचे मानकरी आहेत बहार नेशन फाउंडेशनचे सन्माननीय सचिव श्री दिलीप विरखडे. मी त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो. श्री दिलीप विरखडे सर एक शिक्षक, एक अभ्यासक, मार्गदर्शक, कवी, लेखक, चित्रकार, सायकलपटू, एक जिज्ञासू पर्यटक, प्रयोगशील आणि कृतिशील वक्ता, अशा अनेक रूपांमध्ये आपल्या सर्वांना ते परिचित आहेत. माझा आणि त्यांचा परिचय सुमारे 30 वर्षांहूनही अधिक काळापासून आहे. त्यांच्याशी पहिली ओळखच कवी म्हणून झालेली आहे. ऐन 35 हा त्यांचा एक वेगळा अनुभव देणारा कविता संग्रह प्रसिद्ध आहे. एका वेगळ्या वळणाची आणि वेगळा आयाम देणारी त्यांची ही कविता आहे. या कवितेशिवाय सुद्धा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांचा वावर असतो. विशेषतः पक्षी, निसर्ग आणि एकूणच पर्यावरण विषयक सखोल अभ्यास मांडणारे त्यांचे अनेक लेख वृत्तपत्रातून आणि मासिकांमधून प्रसिद्ध झालेले आहेत. एका संशोधकाचा दृष्टिकोन त्यांच्या या सर्व लेखनामधनं, त्यांच्या लेखांमधून आपल्या सर्वांना सातत्यानं अनुभवायला मिळत असतो. गतवर्षी चंद्रपूरला झालेल्या विदर्भ पक्षीमित्र संमेलनाचं अध्यक्षपदही विरखेडे सरांनी भूषवलं आहे. एखाद्या कामात जीव कसा झोकून द्यावा याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे दिलीप भाऊ आहे. कोणताही अहंभाव नाही, अनावश्यक कुणाचं लक्ष वेधून घेणं नाही किंवा आपल्या मुद्द्यावर अकारण अडून बसणंही नाही. अत्यंत संयतपणे आणि अत्यंत नम्रतेनं श्री दिलीप विरखेडे आपलं काम करत राहतात. या कामाचं, या सातत्यपूर्ण वाटचालीचं फलित म्हणजे सेवाग्रामला झालेला विदर्भ पक्षीमित्र संमेलन असो, वर्धा नगरीला लाभलेला नीलपंख असो किंवा शासनानं नुकताच जाहीर केलेला, ज्याचा उल्लेख वारंवार या व्याख्यानमालेमध्ये झालाय, तो या वर्षापासून महाराष्ट्रात सुरू झालेला पक्षी सप्ताह असो. ही दिलीप भाऊंनी केलेल्या कार्याची, त्यांनी केलेल्या पाठपुराव्याची फलश्रुती असं मला वाटतं. एकीकडे पक्ष्यांबाबतची सखोल अभ्यासपूर्ण आणि शास्त्रशुद्ध मांडणी दिलीप भाऊ करत राहतात, तर दुसऱ्या बाजूनं ते स्वतः शिक्षक असल्यामुळे अगदी चिमुरड्या शालेय विद्यार्थ्यांशी दिलीप सर अत्यंत तन्मयतेनं संवाद साधत राहतात. पक्षी संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी असे अनेक उपक्रम दिलीप विरखेडे सरांनी सातत्यानं राबवले आहेत. वर्धा जिल्ह्यात पक्ष्यांच्या जितक्या नोंदी झाल्या नसतील त्यापेक्षा अधिक नोंदी श्री दिलीप विरखेडे सरांच्या, त्यांच्या कार्याच्या घेता येतील असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये असं मला वाटतं. या पहिल्या पुरस्कारासाठी त्रिसदस्यीय समितीने त्यांची निवड केली आहे. मी पुन्हा एकदा दिलीप विरखेडे सरांचे आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांना दीपोत्सवाच्या सहृदय सदिच्छा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद संजीव भाऊ. खरंच हा पुरस्कार वाकसावली आणि समिती सदस्यांनी ज्यांना जाहीर केला ते खरंच नाव आपल्यासाठी भाग्याचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे हा जो पुरस्कार जाहीर केला आणि तोही
भारतच्या सदस्यांमधून आपण पहिला पुरस्कार जाहीर केला, त्याबद्दल वाघ सरांचं आणि समितीतील सर्व सदस्यांचं मी अभिनंदन करतो. खरंच भारला दिलीप विरखेडे सारखे अभ्यासू आणि जिज्ञासू व्यक्तिमत्व लाभलेलं आहे. त्यामुळेच आजचं बहारचं जे नाव आहे आणि बहारचं हे काम आहे ते महाराष्ट्रापर्यंत पोहोचत आहे. पुनश्च एकदा दिलीप भाऊंचं अभिनंदन. आणि मी अखेरच्या रवींद्र पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या आपल्या व्याख्यानमालेचं आभार प्रदर्शन करावं. पाटील सर. हा येतोय, बोल, पहिल्यांदा बोल. तर पहिल्यांदा दिलीप विरखेडे यांचे खूप खूप अभिनंदन निर्मल पक्षी मित्र पुरस्काराबद्दल. आणि निसर्ग अभ्यासक आदरणीय उल्हास राणे सरांच्या स्मृतीप्रित्यर्थ पक्षी सप्ताह निमित्त बहार नेचर फाउंडेशन व महाराष्ट्र पक्षी मित्र द्वारा आयोजित पक्षी सप्ताह निमित्त फेसबुक लाईव्ह व्याख्यानमाला आयोजित करण्यात आल्या. त्यात आतापर्यंत 7 व्याख्यानमाला झाल्या आणि त्या अतिशय सक्सेसफुल झाल्या. लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. आज त्याच्यातली शेवटची आणि 8वी ही व्याख्यानमाला होती. ते पुष्प आपण सादर केलं आमच्या पक्षी मित्र वैभव देशमुख यांनी. खूप सुंदर सादर केलं, त्याबद्दल त्याचे खूप खूप आभार. आणि सत्राध्यक्ष डॉक्टर जयंत वाघ यांचे पण खूप आभार. त्यांनी एक नवीन पुरस्कार दिला, याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आणि सूत्रसंचालक दीपक गुडेकर आणि आमचे अध्यक्ष श्री किशोर वानखेडे सर यांचे पण खूप आभार. आणि संजय इंगळे तिगावकर यांच्या उपस्थितीबद्दल त्यांचे खास आभार. आणि दर्शन दुधाने यांनी जो टेक्निकल सेशन ऑपरेट केला त्याबद्दल त्याचेही खूप आभार. धन्यवाद.